नमस्कार. महाराष्ट्र न्यूज मध्ये मी डॉक्टर रीता शेट्टी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जन्मजयंती आहे. तर त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन आणि विनम्र अभिवादन करत आज आपण असं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याशी आपण आज बातचीत करणार आहोत. त्यांची जर स्टोरी पाहिली तर ती अशी आहे की लातूर मधला धन्या ते पुण्यामधील डीडी, चित्रकार ते सामाजिक कार्य करणारे, जाहिरात एजन्सी ते व्यावसायिक मार्गदर्शन करणारे, पत्रकारिता ते समुपदेशन, निवेदन ते लेखन, अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कार्याने, आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या लेखनाने एक वेगळाच ठसा उमटवणारे असे आहेत धनंजय देशपांडे, ज्यांना डीडी असं म्हटलं जातं. चला आपण खास बातचीत करूया डीडी यांच्याशी. नमस्कार सर. नमस्ते. येस. महाराष्ट्र न्यूजच्या सर्व दर्शकांना माझा धनंजय देशपांडेचा नमस्कार. सर, आता मी जसं म्हटलं की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 132वी जन्मजयंती आहे आणि जसं बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातून, त्यांच्या कार्यातून समाजासाठी खूप चांगलं कार्य केलं, तसंच कार्य तुम्हीही करत आहात. तुमच्या लेखनामधनं असेल, तुम्ही जे फेसबुक लाईव्ह मधनं मोटिवेशनल स्पीच असेल तुमचे किंवा मोटिवेशनल जे लिखाण आहे त्यातनं तुम्ही कार्य करत आहात. तर आज आपल्याला त्यानिमित्तच तुमचा जो जीवन प्रवास आहे, जो धन्या ते डीडी हा जो प्रवास आहे तुमचा, तो जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर सुरुवातीला तुमचं एक स्लोगन मी पाहिलेलं आहे की कोणताही व्यवसाय महत्वाचा असतो तो माणूस म्हणून, तर त्याच्यात मिळणारा पैसा हा महत्वाचा नाही, तर एक माणूस म्हणून तो महत्वाचा असतो. तर तुम्ही जो जाहिरात एजन्सी तुम्ही सुरुवात केली त्याविषयी थोडं सांगाल सर. मुळामध्ये तो जी माझी जी टॅगलाईन आहेच, टॅगलाईन जी आहेच आहे, कोणत्याही व्यवसायात महत्वाचा असतो तो माणूस, मिळणारा पैसा नव्हे. बरोबर. त्याचं कारण, येणारा माणूस तुम्हाला फक्त पैसाच घेऊन येत नसतो, तुम्हाला समृद्ध करणारे अनुभव घेऊन देत असतो आणि जे बाजारात विकत मिळत नाही. बरोबर. मी आज जिथं कुठं आहे, तुम्ही जसं म्हणाला धन्याचा डीडी झाला, ऍक्च्युअली माझी बायोग्राफी एक प्रतीत यश कंपनी पब्लिशर्स काढतायत, त्या पुस्तकाचं नावच आहे आणि धन्याचा डीडी झाला. तर धन्या टू डीडी हा 365 का होऊ शकतो? आलेल्या माणसाला, तुमच्याकडे चालत आलेला आहे माणूस वेळ काढून, कस्टमर काम घेऊन, तर तो फक्त पैसा त्याच्याकडनं अपेक्षित ठेवू नका. त्याच्याकडनं वेगळं काय मिळतंय का बघा, कारण तो पैसेवाला आहे तुमच्यापेक्षा, हे तर नक्की आहे. म्हणजे त्यांनी काहीतरी वेगळं कष्ट केलेले, ते काय केले ते त्याच्याकडनं शिकून घ्या. मी जातीवर कधीच बोलत नाही, कारण मीच जात पाळत नाही, माणूस हीच एक जात आहे. पण तरी सुद्धा काही समाजाचे मेजॉरिटी माझे कस्टमर असल्यामुळे, जैन गुजराती लोक, 80% माझा कस्टमर बेस तो होता आणि त्या लोकांनी मला धंदा शिकवला. हे अनेक नावं घेता येतील, डॉक्टर महेंद्र शर्मा आहेत, संजय भाई अग्रवाल आहेत, गोयल गंगावाले आहेत, टॉपचे जे जे कोणी पुण्यातले तुम्हाला दिसतील त्यातले 80% माझे कस्टमर आहेत. त्या लोकांची दुसरी पिढी आता व्यवसायात आली आहे, नेक्स्ट जनरेशन. पण त्यांनी मला सोडलेलं नाहीये, मी देशपांडे असून. ते म्हणजे नाही, आप नाम के देशपांडे हो, आप तो आप अग्रवाल हो गए हो. ते का शिकायचं आपण त्यांच्याकडनं की आपण मराठी माणसं कुठं कमी पडतो, तर आपण दोन गोष्टीत कमी पडतो. एक, रिस्क न घेण्याची फार मोठी रिस्क आपण घेतो. नाही चाललं तर काय होईल, होऊन काय होईल. मी माझ्या लाईव्ह मध्ये सांगतो लोकांना की नेहमी डेअरिंग करताना एक विचार करायचा, होऊन काय होईल. लव्ह मॅरेज केलं, इंटरकास्ट केलं, होऊन काय होईल. घरचे 2-4 वर्ष वाईट टाकतील, पण नातू झाला की जवळ घेतील. तसंच व्यवसायामध्ये आहे, होऊन काय होईल असं म्हणायला शिका. काही मग लक्षात येते की फार काही बिघडत नाही, जग बुडी होत नाहीये. मग ते डेअरिंग तुम्ही करायला पाहिजे, ते रिस्क घ्यायला पाहिजे, हा एक भाग. आणि दुसरा, मराठी माणसं चुकतात कुठे व्यवसायात, एमआरपी काढण्यामध्ये चुकतात. म्हणजे तुम्ही जे काही वस्तू बनवताय ती विकताय, त्याची एमआरपी, विक्री मूल्य, किंमत काढण्यात 98% मराठी माणसं चुकलेली आहेत. आणि मी प्रूव्ह करून दाखवले पुराव्यासकट. कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं एक सांगतो, समजा तुम्ही साबण बनवताय, तर त्याला काय काय लागतं, रेझिन लागतं, अमुक लागतं, केमिकल्स, हे ते सगळं मिळून त्याची किंमत काढली, ती 10 रुपये झाली. कामगारांचे पगार वगैरे ते काढले, ते 5 रुपये 15 रुपये झाले. जागेचं भाडं वगैरे ते मिळून झाले 20 रुपये झाले. मग आता त्याच्यावर 10 रुपये आपलं प्रॉफिट, म्हणून 30 रुपयाचं तुम्ही रॅपर लावता, स्टिकर लावता त्याच्यावर प्राइसचं, आणि मग देशपांडेकडे येतात की आम्हाला हा ब्रँड करून द्या.
आता डीडी तुमचं साबण ब्रँड करून देणार असेल तर त्याची काहीतरी एक्स अमाऊंट असते, ती तुम्ही धरलेलीच नाही ना खर्च. त्याच्यामुळे होतं काय की तुमचं 10 रुपयाच्या प्रॉफिट मध्ये 5 रुपये धनंजय घेऊन जातो, मग तुम्हाला धनंजय महाग वाटायला लागतो. मुळामध्ये मी सांगतोय, हे जे मी बिल्डर लोकांची उदाहरणं सांगतोय ते आम्हाला प्रत्येक जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यात त्यांचं आम्हाला पत्र येतं की आमचं वर्षभरात साधारण एवढं काम आहे, +-10% तुम्ही कोटेशन पाठवा. ते जसं लोखंड, वाळू, सिमेंट, विटा ह्याचं कोटेशन मागवतात तसं आमचंही मागवतात. आणि आम्ही कोटेशन पाठवल्यावर त्या विटा, वाळू, सिमेंटच्या सोबतीनं डीडीचं बिल म्हणजे डीडीचा खर्च, जाहिरातीचा खर्च ते धरून फ्लॅटची किंमत काढतात MRP. म्हणून त्यांना धनंजय देशपांडे सारखे लोक परवडतात. आपण मराठी माणसं तिथं गडबड करतो. मी हे त्यातनं शिकलो, प्लस डेअरिंग करायला शिकलं पाहिजे व्यवसायात. म्हणजे अनेक जण माझे मित्र असतील किंवा अनेक व्यावसायिक लोक भाडं परवडत नाही ऑफिसचं म्हणून घरातनं व्यवसाय करतात. तुम्हाला कधीही तुमची वस्तूला MRP जास्ती मिळत नाही. मग त्यावेळेला पटकन लोक असं म्हणतात तुला काही खर्चच नाहीये, तू कशाला एवढे पैसे घेतो. समजा आता तुम्ही घरनं, तुम्ही नाही समजा कोणीतरी एखादी महिला घरनं साड्या विक्रीचा व्यवसाय करते, तिचं ओव्हरहेड खर्च नाहीये, मग तिला मिळालेली 100 रुपयाची साडी ती 125ला विकायला तयार होते. पण तुमचा 125 म्हणजे वरचे 25 रुपयाचा प्रॉफिटने तुम्ही आयुष्यात मोठे होत नाही. तेच जर तुम्ही बाहेर मोठी आलिशान शोरूम घेतली, काचेचे दरवाजे बसवले, वॉचमन बसवला सल्यूट ठोकणारा, तीच 100ची साडी तुम्ही 250ला विकली तर तुम्हाला कोणी काही म्हणत नाही. तुमचं प्रॉफिट किती वाढलाय, सेम प्रॉडक्ट आहे, प्रॉफिट वाढला किती, 150 रुपये. दिवसाला 10 साड्या विकल्या, 1,500 रुपये विकले गेले आणि इकडे तुम्ही 10 साड्या विकता 250 रुपये मिळवतात. बिझनेस कसा करायचा असतो तो असा करायचा असतो. हे मला अनेक माझ्या गुरूंनी शिकवलं. आणि आपल्याकडे आणखी एक गडबड होते, म्हणजे मी तीच डेअरिंग केली. मला आधी असंच वाटायचं, मी मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात, आमच्या खानदानात कोणी बिझनेस केलेला नाहीये, एकमेव माझ्या घराण्यातला मी बिझनेस मध्ये आलेलो. नंतर अर्थात त्याच्यामध्ये क्रेडिट माझ्या मोठ्या भावाचं आहे की त्यांनी माझ्या अंगातले व्यापारी गुण ओळखले. नाहीतर माझे वडील म्हटले होते की तू वकील बेस्ट आहे, तू भांडाभांडी करतो, वकील हो. आणि त्या काळात वकिलीला भरपूर भाव होता, मुली पण पटकन मिळायच्या लग्नाला. पण मी म्हटलं नाही, मला खऱ्याचं खोटं खोट्याचं खरं करायचं नाहीये, तर मला वेगळा व्यवसाय. तर माझा भाऊ म्हटला की तुला बोलायला चांगलं जमतं, हातात कला आहे, तू चित्रकार हो, कमर्शियल आर्टिस्ट हो ऍडव्हर्टायझिंग मध्ये. तो स्वतः चित्रकार, पण तो म्हणला तू चित्रकार नको हो, तू कमर्शियल आर्टिस्ट हो. दोन वेगळे थोडे प्रकार आहेत. फाईन आर्ट म्हणजे पेंटिंग जे बनवतात ते चित्रकार, आणि पेंटिंग कसं विकायचं ही अक्कल शिकवतात ते कमर्शियल आर्ट. तर ती तू शिक म्हणाले, तर ती मी शिकलो, त्याच्यामुळे आज इथं आहे. पण गुरूंनी मला हे सांगितलं की तू असं काम केलं पाहिजे की गिराईकाला नाही म्हणायचं नाही. मग माझी परवाचीच पोस्ट आहे, हो जाएगा साहब. 400-500 किलोमीटर वरनं परप्रांतीय लोक पुण्यात येऊन धंदा कसा करतात आणि आपली माणसं का नाही करत. माझा तो रामलाल म्हणून जो आहे त्याला जर मी फोन केला की अरे रामलाल जरा नळ गळतोय जरा बघून घे ना, ऍक्च्युअली ही इज अ कार्पेंटर. फोनवर सांगतो हो जाएगा साहब. तुम्ही त्याला पडदे बदलायचं काम सांगा, तो म्हणतो हो जाएगा साहब. हे आपल्याला जमलं पाहिजे. मी माझ्या व्यवसायामध्ये तेच शिकलो. माझे गुरु दीपक काठाळे ज्यांच्या जागेत आज आपण बसलोय हे त्यांचं ऑफिस होतं, आणि सांगायला मला अभिमान आहे. थोड्या वेळाने आपण दाखवू ते सगळं ऑफिस. इथंच 20 वर्षापूर्वी मी चपराशी होतो, त्याच ऑफिसच्या त्याच मालकाकडे. पडल ते काम करणारा छान फडकं मार हे कर, तिथं पासून त्या पूर्ण मजल्याचा मालक आपण आहोत. हे कशामुळे झालं, असे गुरु भेटले ज्यांनी मला शिकवलं. मी जेव्हा नोकरी करत होतो त्याच्यानंतर व्यवसाय सुरू केला, तर घरनं मी करत असताना मला एकाने सांगितलं की तू घरनं करू नको, तुला MRP मिळणार नाही वाढी. त्यावेळेला मी घरनं काम करायचो तर 100 रुपये मला व्हिजिटिंग कार्डला मिळायचे. मी रेंटने ऑफिस घेतलं, इथंच आलो, टेबल स्पेस घेतलं, 500 रुपये टेबल स्पेस होतं इथं. माझा व्हिजिटिंग कार्डचा रेट 150 रुपये झाला. जेव्हा स्वतःच घेतलं आणि AC वगैरे व्यवस्थित सगळं केलं, 1,500 रुपये रेट झाला 150 वर. फरक पडू शकतो. आपल्याला हे करता आलं पाहिजे. मला स्वतःला, मी खेड्यातनं अतिशय दुष्काळी भागातनं आलेलं, मला AC, कार्पेट, 5 स्टार मला काहीही गरज नाही, पण माझ्या गिराईकाला ते देण्याची गरज आहे.
तुम्ही पण एंट्री करा, तुम्ही म्हणजे लाईव्ह बोलतोय आपण, फॉर्मल एकदम. या जेव्हा आल्या तेव्हा त्या म्हणल्या की नाही शूज बाहेर काढते. मी म्हणलं काढायची गरज नाही, हे काय मंदिर नाही. माझं ऑफिस कार्पेट वगैरे सगळं बघून लोकांना वाटतच असं की बाहेरच फुटवेअर काढावेत. मी त्याच्या विरुद्ध आहे. का त्याला काढायला लावायचे? कशासाठी? तुमचं कार्पेट खराब होईल तर तुमच्याकडे सफाईवाला आहे ना, एक त्याला किती रुपये देता? 1000 रुपये, 1500 द्या. त्याला म्हणा की सकाळ संध्याकाळ सफाई कर. तुम्ही आल्यावर बघितलं असेल घाण कुठंच नाही. व्हिजिटर माझ्याकडे दिवसाला कितीतरी असतं. त्याला मी सांगितलं की 2 तास सफाई करायची. आपलं 500 रुपये वाढले, फरक नाही पडत, पण आलेल्या माणसाचा कम्फर्ट झोन महत्वाचा आहे. हे आपल्या व्यवसायातली म्हणजे मी काय डिझायनिंग मार्केटिंग करतो, त्याच्यात माझी मोनोपोली हा भाग नंतर आहे. पण त्याच्यापेक्षा मी एक्स फॅक्टर काही देतोय का? जसं तुम्ही भाजी घ्यायला जाता, नकळत इच्छा असते की नाही त्यांनी थोडी कोथिंबीर किंवा कढीपत्ता द्यावा. गवळी घरी म्हणजे आताच तर पिशव्यात येतं, जे सुट दूधवाले गवळी आहेत वर्ण धार टाकतो की नाही, ते धारेत तुम्हाला इंटरेस्ट असतो की नाही. मग तसं तुमच्या व्यवसायात तुम्ही काय देता? माझ्या सगळ्या कस्टमरला मी हे स्किल शिकवलंय. म्हणलं तुम्ही साबण विकताय ना, नुसतं साबण विकू नका, साबणाबरोबर अक्कल पण फुकट द्या. या साबणाचे फायदे काय शिकवा, कुठल्या सीझनला काय दिलं पाहिजे हे शिकवा. तुम्ही ज्ञान दिल्याने तुमचं कमी होणार नाहीये. पण आपण करतो काय, पेशवाई थाटामध्ये माज करतो आपण. नाही माझं साबण खपतंय, मी काय करू, मग बंद पडतो. नोकिया का बंद पडलं? HMT घड्याळ सगळ्यात टॉप क्वालिटी का बंद पडलं? अँबॅसेडर गाडी का बंद पडली? फियाट पद्मिनी का बंद पडली? काळाप्रमाणे आपण बदलत नाही आणि एक्स्ट्रा सर्व्हिस देत नाही. एक्स्ट्रा सर्व्हिसची आज गरज आहे मॅडम. सर खूप छान तुम्ही सांगितलं सरांनी की जर तुम्हाला एखादा व्यवसाय करायचा असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला जायचं असेल तर रिस्क घ्या आणि डेअरिंग करा. कारण आपण 2च पैलू असतात. सरांनी जसं सांगितलं, एक तर चांगलं होईल, एक तर वाईट होईल. आणि वाईट जरी झालं तर त्यातनं तुम्ही शिकणार आहात. तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं सरांनी सांगितलं की कुठलंही काम छोटं आणि मोठं नसतं. म्हणजे सरांची जी जर्नी आहे की एक या ऑफिसमध्ये ते स्वतः एक चपरासीपासून आज त्या ऑफिसचे ते ओनर आहेत. म्हणजे हा प्रवास नक्कीच सर थक्क करणार आहे. आणि सर तुम्ही नुकताच उल्लेख केला तुमच्या ह्याच्यात की तुम्ही वेगवेगळे पुस्तकं आहेत. जाहिरात एजन्सीमध्ये तुम्ही एक चित्रकार म्हणून जेव्हा काम करत असताना बऱ्याच पुस्तकांचे मुखपृष्ठ त्यावरचं जे डिझायनिंग आहे त्याचं काम केलेलं आहे. तर आतापर्यंत किती असे पुस्तकं आहेत तुमचे की तुम्ही ते केलेत आणि त्यातला एखादा अनुभव की एखादी डिझाईन तुम्हाला म्हणजे वेगळाच अनुभव देऊन गेली, असं काही असेल तर नक्कीच आवडेल सर ते घडलं. जे सिनेमॅटिक म्हणता येते, सिनेमातच शोभतं, पण ते रिअल मध्ये घडल्यात. फॉर एक्झाम्पल आजच सकाळचं उदाहरण, ब्रेकफास्ट म्हणजे माझ्यावरून माझ्या नावावर टूर निघतात. एका कंपनी म्हणजे अंदमान विथ डीडी, काश्मीर विथ डीडी, असं माझ्यावर फिरायला लोक क्रेझी असतात. तर गेट सेट गो नावाची कंपनी आहे, तर त्यांचा अँबॅसेडर म्हणून मी काम करतो. दुसरं नागपूरची टाटा आय नेशन कंपनी आहे, ज्यांचा मी स्पेक्सचा ब्रँड अँबॅसेडर आहे. हे जे चष्मा दिसतोय तो 0 नंबरचा आहे, वय वर्ष 57, आजही मला चष्मा नाहीये. ह्याच क्रायटेरियावर त्याने मला ब्रँड अँबॅसेडर केलेला आहे. आणि तिसरं महिलांचं जे विश्व आहे केसांचं, जाहिराती केसांच्या संदर्भातल्या कुठल्याही जाहिराती, शॅम्पू असो नाही तर काही असो, महिलांचंच मॉडेल म्हणून असतं. मी एका अशा कंपनीचा अँबॅसेडर आहे, जेंट्स. केश आयुर्वेद म्हणून जगातली एकमेव संस्था आहे हेअर प्लांटिंग आणि टेस्टिंग मधली लॅब. वैद्य हरीश पाटणकर म्हणून माझे मित्र आहेत, त्यांचा मी ब्रँड अँबॅसेडर आहे. हा जो प्रवास करत असताना तुम्ही जो मगाशीचा प्रश्न म्हणालात की पुस्तकाच्या डिझायनिंगच्या संदर्भातलं, तर खूप सिनेमॅटिक घडलंय. मी 12वीला म्हणजे 1982 साली लातूरला दयानंद कॉलेजमध्ये गॅदरिंगला मंगेश पाडगावकर आले होते गेस्ट म्हणून, आणि त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला होता त्यावेळेचा वक्तृत्व स्पर्धेचा. मला त्यावेळेला वाटलं की नाही, एकदा ना एकदा तरी हा माणूस माझ्या आयुष्यात आला पाहिजे. विचित्र अशक्य स्वप्न असतात. मी नेहमी सगळ्यांना सांगतो, स्वप्न तर सगळेच बघतात, अशक्य स्वप्न बघायला शिका आजपासून. निदान ही मुलाखत जेव्हा कधी रिलीज होईल, तुम्ही जेव्हा पाहाल त्या क्षणापासून ठरवा की मी अशक्य स्वप्न बघेल. होतं काय की आपण जनरल स्वप्न बघतो की हा माझं 1 BHK ना 2 BHK मध्ये जाऊ, हेच आपण इथंच थांबतो. आपण का नाही मी फार्म हाऊस मध्ये जायचं, का नाही मी माझ्या स्वतःच्या टेरेस फ्लॅट मध्ये जायचं.
हा विचार करायला. तर तसं अशक्य स्वप्न मी 82 साली बघितलं आणि कट टू शॉट 2000 त्याच मंगेश पाडगावकरांच्या हस्ते माझा सन्मान पुन्हा एकदा मुंबईमध्ये झाला आणि त्याचं युट्यूबवर पण आहे. ते पुस्तक मी दाखवतो. मुंबईचे डॅशिंग सिंगम खरोखरचे संजीव कोकिळ यांचं त्या कवितांचं पुस्तक होतं. त्याचं कव्हर करण्याची संधी मला मिळाली. तर त्याच्या प्रकाशनामध्ये 5 मिनिटं पाडगावकर फक्त धनंजय देशपांडेवर बोलत होते की त्या पुस्तकाचं कव्हर काय पद्धतीने बनवलंय. ते तुम्हालाही खाकी गुलाब सर्च करा युट्यूबला. तिथं 19व्या मिनिटाला माझ्याबद्दलचं सुरू आहे. त्यावेळेला त्यांनी जे काही विश्लेषण केलं आणि शेवटी ते असं एक म्हणाले, ते जे वाक्य ते मला पद्मश्री आता नाही मिळाली तरी चालेल असं आहे ते वाक्य. ते म्हणाले आता माझ्या आयुष्यात एकच इच्छा बाकी आहे की धनंजय देशपांडे माझ्या पुस्तकाचं कव्हर कधी करतील. हे एक माइलस्टोन आहे. दुसरा एक माइलस्टोन पुस्तकाचा असा आहे, माझं एक होर्डिंग मी एक केलेलं डिझाईन, माझ्याकडे साड्यांचं डिझाईन ज्याला राज्य गव्हर्नर पुरस्कार मिळाला ते होतं गंधर्व चौक, बालगंधर्व पुण्यामधल्या चौकात. तर सगळेजण साड्यांच्या जाहिरातीमध्ये हेमा मालिनी, जयाप्रदा, हिरोईन डिंपल कपाडिया वापरतात. मी जिजाबाई, मदर टेरेसा, झाशीची राणी, बालगंधर्व असे लोक वापरतो, ज्याच्याबद्दल तो इंडियन कल्चर हेरिटेज रिवायवल नावाचा पुरस्कार होता मला. तर ते होर्डिंग तिथं लागलं होतं, मी केलेलं डिझाईन. त्याच्यावर असं होतं, अर्ध्या भागात बालगंधर्व लावले होते फोटो आणि अर्ध्या भागात झाशीची राणी. आता जे पुण्यातले आहेत त्यांना माहिती आहे, बालगंधर्व थिएटर जे आहे तिथं आतमध्ये बालगंधर्वांचं पेंटिंग आहे आणि त्याच्या कंपाऊंडच्या बाहेर लक्ष्मीबाईचा पुतळा आहे. तर मी तसं कॅप्शन तिथं लिहिलं होतं, पुरुषांनाही लाजवेल असा पराक्रम एका स्त्रीने केला आणि स्त्रियांनाही लाजवेल असा अभिनय एका पुरुषाने केला. दोघांचेही स्मारक शेजारी शेजारी आहेत, त्यांना आमचं सलाम आहे. तर या पद्धतीने तुम्ही प्रेझेंट करता आलं पाहिजे. तर हे होर्डिंग प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर, विष्णूजी के रसोईवाले, ते एकदा तिथनं जात असताना त्यांचं लक्ष गेलं आणि ते म्हणले की ये बंदा कोण आहे देखना पडेगा. त्यांनी शोध घेतला, तिथून फोन नंबर त्या दुकानाचा होता, त्याने फोन केला, तिथून माझ्यापर्यंत पोहोचले, मला बोलवलं पुण्यातल्या विष्णू रसोईला आणि म्हणले डीडी ये अपना किताब आ रही है तो तू ही करना है. अशी बघता बघता त्यांची 4-5 पुस्तकाचे डिझाईन मला करायला मिळालं. मी केलं होतं होर्डिंग, मिळालं तिथलं. त्याच्यानंतर सगळ्यात मोठा बॉम्ब त्यांनी टाकला. एके दिवशी बोलवून घेतलं आणि म्हणाले की डीडी अभी हम बारबेक्यू शुरू कर रहे रसोई में, डाइनिंग में, तो उसका पूरा इंटीरियर तुझे करना है. बारबेक्यू लेकिन वो व्हेज आहे. आता बारबेक्यू व्हेज डोक्यावरून जायचं काम आहे, कारण सगळ्यांच्या डोक्यात नॉन व्हेज. म्हणजे नाही, मेरा तो प्युअर व्हेज हेरिटेज आहे. तर तिथं मी बार्बेक्यूचं ज्या पद्धतीचं डेकोरेशन केलं होतं ते बघून आजही लोकांना ते आठवतं की बार्बेक्यू म्हणजे काय, त्याची सुरुवात कुठं झाली, त्याचा कुठं काय पोचलं, मग त्याचे कोट्स, असं सगळं ते केलं. पूर्ण टोटल उभं केलं होतं सेट सगळं. पुस्तकांच्या दुनियेमध्ये मी वावरताना मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि मी माझ्या वॉलवर, माझ्या फेसबुक वॉल ओपन आहे सगळ्यांसाठी, मी पुस्तकाचं कव्हर कसं सुचलं ह्याची सिरीज मी चालवतो आणि त्याच्यात शेवटी म्हणतो की तुम्ही ह्याच्या पुढे कुठलंही पुस्तक वाचायला घ्याल आधी कव्हर बघता, आपण 3 सेकंदाच्या वर तुम्ही कव्हरवर थांबत नाही ऑन अँड ऍव्हरेज. तर हरकत नाही, पण पुस्तक वाचून झाल्यावर 5 मिनिटं परत एकदा कव्हर कडे जा, कारण त्या चित्रकाराने त्याच्या जीव ओतलेला असतो. पुस्तकाचं व्हिजिटिंग कार्ड म्हणजे त्याचं कव्हर असतं आणि ते तुम्हाला मिनिंगफुल वाटलं तर त्या चित्रकाराला जमलं तर पोस्ट कार्ड, आजच्या भाषेत व्हॉट्सअप करून त्याला दाद द्या. तो पैशासाठी ते काम करत नसतो. मी माझं सांगतो ओपनली, तेवढं काम पुस्तकाचं करायला समजा मला 2000 रुपये मिळतात समजा, तर तेवढ्याच वेळेत मी ब्रोशर केलं इंडस्ट्रीचं तर 10,000 छापून मोकळा होतो. तरी पण मी पुस्तकाचं काम का करतो तर मला तो आनंदाचा भाग आहे, कारण त्या अनेकांच्या घरात ते जाणार असतं म्हणून. आणि तुम्ही संख्या विचारली तर ते जर आगडबंब संख्या आहे. साधारण आतापर्यंत 3000 पुस्तकांचे कव्हर्स आपण केले आणि त्यातली सुमारे 1000 पुस्तकं तर माझ्याच प्रोडक्शन हाऊस मध्ये तयार झाली. इन अँड टोटल अंडर वन रूफ माझ्याकडे सगळं आहे. त्याच्यामुळे ती पुस्तकांची ती गंमत आहे. एक आठवलेलं पुस्तकावरनं आठवलेलं सांगतो, आता आहे की नाही पाहतो मी धार्मिक नाही पण मी नास्तिक पण नाही, मी श्रद्धावान, मी कामात देव बघतो. माझे गुरु 2च, गाडगे बाबा आणि रामदास स्वामी.
जे माणसात देव बघा आणि त्यांची पूजा करा, ती देवाला पोचते म्हणतात. पण गंमत म्हणजे मी कुठल्याही देवळात गेलो तर तिथला पुजारी येतो, माझ्याबरोबर जो कोणी असतो त्याला सोडून मलाच नारळ प्रसाद देतो. का माहिती घडतं, म्हणजे माझ्या मंडळींनी अनुभवलंय, अनेकांनी अनुभवलंय. तिथं कसं काय पोचतं मग, तर माझे महाराज देगलूरचे राजेश महाराज देगलूरकर, माझे गुरु आध्यात्मिक, ते म्हणाले की कार्मिक अकाउंट आहे तुमचं, तुम्ही काम करताय, मग तुम्हाला वेगळा अभिषेक करायची गरज नाही, उपवास करायची गरज नाही. तर असंच मी काम करता करता एके दिवशी निरोप आला सज्जनगडवरनं मोहनबुवा रामदासींचा, की जरा भेटायला येऊ शकाल का. म्हणजे येतो, गेलो भेटायला. त्यावेळेला मी कव्हर मध्ये पुण्यामध्ये बऱ्यापैकी वरच्या लेवलला होतो. मठात काय माझं काम असणार आहे असं नसतं. तर त्यांनी सांगितले की आपण एक असं काहीतरी पाहिजे की जे वर्षभर लोकांच्या हातात वापरता येईल. काय सुचतंय का तुम्हाला. म्हणलं सुचतंय सर, डायरी काढायची. म्हणजे पण ती डायरी पुढच्या वर्षी बाद होणार. म्हणून नाही म्हटलं, डायरी काढायची, वाराची नाही काढायची, फक्त तारखेची डायरी काढायची. 1, 2, 3, 31, 1, 2, 3, 30. त्यांनी कुठल्याही वर्षी वापरायला घेतली तरी प्रॉब्लेम नाही, त्यांनी त्याच्या तारखेच्या खाली वार लिहायचं त्या वर्षीचा. भन्नाट आयडिया त्यांना आवडली आणि करा म्हटले. ते आणखी काय करता येईल, तर मी दासबोधांच्या ओव्या कॅलिग्राफी कधी त्याच्यावर सजवल्या आणि ती तशी डायरी बाजारात आली, रामदास डायरी नावाने. तर सगळं झालं. मी म्हटलं की मला ते करण्यासाठी, काम करण्यासाठी माझ्या ऑफिसमध्ये मला वातावरण नाहीये. कारण काय असतं, इथं वेगवेगळ्या प्रकारचे व्हिजिटर्स असतात, मला ते मिळत नाही. म्हणून माझी आधीपासून सवय आहे की त्या ठिकाणी जाऊन, त्या वातावरणात जाऊन समरस होऊन काम करतो. तर त्यांना विनंती केली मी की मला राहायची परवानगी द्या सज्जनगडवर, 15 दिवसात मी तुमचं सगळं काम देतो करून. तर मला अजून आठवतं, तिथं भक्त निवास आहे 3 मजली, त्यातल्या 13 नंबरची रूम त्यांनी मला देऊन ठेवली होती. तुम्ही इथं करा सगळं. आणि मला तिथं सगळं घरपोच, म्हणजे रूम पोच सगळं येत होतं, जेवण खाण. तिथं काम केलं, त्यांच्या ताब्यात दिलं. ते म्हणाले की आता आपलं मानधन सांगा. तोपर्यंत काही ठरलंच नव्हतं. मी म्हणलं, त्यांनी विचारलं आता मानधन काय, तर म्हणलं एकच मानधन आहे, जिथं कुणालाच जाता येत नाही, जिथं रामदासांची समाधी आहे, खाली तळघरात उतरून जावं लागतं, तिथं कुणालाच जाता येत नाही मोहनबुवांशिवाय. म्हणलं तिथं मला 5 मिनिटं फक्त दर्शन घेऊन बसायचंय बस. म्हणलं का असं तुम्हाला वाटतंय. म्हणलं अशी काही ऊर्जा केंद्र आहेत म्हटलं की तिथं ऊर्जाच येत असते बाहेर, ती मला ऊर्जा, तेच माझं मानधन आहे. ते म्हणजे पहिले तुम्ही असं भेटलात की तिथं तसं काहीतरी आहे म्हणणार आहे. आम्हाला लोकांना थांबवावं लागतं कारण त्याचं महत्वच माहिती नाही. तर त्यांनी म्हटले उद्या पहाटे तयार राहा 5:30 वाजता. पहाटे मला ते घेऊन गेले आणि 5 मिनिटं नाही, किती वेळ पाहिजे तेवढा वेळ बसा म्हटले. अर्धा तास मी बसून शांतपणे बाहेर आलो. त्याच्यानंतर आज तागायत माझ्या व्यवसायात एकदाही मला अपयश आलं नाही. खूप छान सर. तुम्ही सरांचा जर प्रवास पाहिला तर सरांनी असं कार्य केलंय, म्हणजे तुमच्या ह्याच्यातून असं जाणवतं सर की असं कार्य करा की लोक तुम्हाला शोधत आली पाहिजे. तर सर हे करत असताना तुम्ही मगाशी पुस्तकांचा उल्लेख केला, तुम्ही लेखनही खूप केलेलं आहे, बरीच पुस्तकं तुम्ही लिहिली आहे आणि विशेषतः महिलांचं जे कार्य आहे त्यावर तुम्ही पुस्तकं लिहिली आहे. तर तुम्हाला असं का वाटलं की जसं तुमच्या पुस्तकांमधनं बऱ्याच ह्याच्यातनं आलंय की झाशीची राणी, मगाशी तुम्ही उल्लेख केला, सावित्रीबाई फुले असतील, तर जसं त्यांनी त्या काळामध्ये एक त्यांच्या कार्याने एक काय म्हणू आपण समाजामध्ये एक प्रतिनिधित्व केलं. आजही आपण जर 21व्या शतकात असू, जागतिकीकरणामध्ये जरी आपण वावरत असलो तरी आजच्याही महिला बऱ्याच प्रकारचे कार्य करत असतात आणि त्यांचं कर्तृत्व हे दाखवत असतात. तर तुम्हाला असं वाटतं का की ज्या सावित्रीबाई फुले, ज्या झाशीची राणी होत्या त्या काळात, तशाच आजही आहेत आणि आजही त्या वेगवेगळ्या कार्यामधनं स्वतःला सिद्ध करतात. म्हणजे मी मुलाखती घेत असल्याने मला अनुभव येतो, मुलाखतकाराने काय प्रश्न विचारला की समोरचा खुलतो. तर खरं आहे, मी अनेक ठिकाणी कार्यक्रमाला शाळेच्या, विशेषतः शाळेच्या गॅदरिंगला चीफ गेस्ट म्हणून जातो. तर त्यावेळेला माझ्या आधीचे जे तिथले लोक असतात बोलणारे, ते कायम उदाहरण काय द्यायचे, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज, झाशीची राणी, अहिल्याबाई. नक्की निर्विवाद ती माणसं मोठीच आहेत. बरोबर. मग हे असं किती दिवस जुने इतिहासातले आदर्श घेत बसणार आपण. आजच्या काळात झाशीची राणी नसेल का, शिवाजी महाराज नसतील का, नसतील. तानाजी तरी असेल, जिजाबाई नसेल, पण कोंडाबाई तरी असेल, धाराऊ तरी असेल, संभाजीची दुधाई तरी असेल. त्या शोधणं मी सुरू केलं, कारण त्यावेळेला सुदैवाने मी पत्रकारिता करत होतो.
अशा महिला शोधल्या आणि मग बघता बघता माझ्या लक्षात आलं की काहीतरी फार वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो, काटा येईल थरारून तुमच्या अंगावर. दुसरी बायको न चालणारा आजचा जमाना आहे, सुधारित असून 50 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याला छान आनंदी राहता यावं आणि माझा व्यवसाय चांगला चालावा म्हणून पुण्यातल्या एका अत्यंत उच्च म्हणजे टॉप लेवलच्या 2 बेकरी आहेत, त्यातल्या एका बेकरीच्या मालकाच्या बायकोनी स्वतःहून तिची लहान बहीण सवत म्हणून घरात आणली. त्याने बिलीन. दुसरं उदाहरण, मंडईमध्ये अजूनही आता रिटायर झाल्यात 19 नंबरचा गाळा बायडाबाई पंडित नावासकट मला इथं 52 पत्ते पाठ आहेत. बायडाबाई पंडित आयुष्यभर त्यांनी फक्त मिरच्या विकल्या आणि त्यांचा एक मुलगा मोठ्या बजाज का टेल्को अशा 2 पैकी कुठली तरी कंपनी तिथं मोठा कामगार नेता प्लस लीडर आहे आणि दुसरा मुलगा ठाण्याचा कलेक्टर आहे. तुम्ही आज MITचं विश्व उभं राहिलेलं पाहताय कराडांचं, तर ते कुणी उभं केलंय? त्या राधा, त्या बाई अक्काबाई कराड म्हणून, प्रयाग त्यांचं नाव प्रयागबाई, त्या रामेश्वरच्या मूळच्या आमच्या लातूरच्या शेजारी गाव होते. तर मी त्या बाईंचं मला हिस्ट्री साधारण सापडल्यावर मी गाडी काढून तिथे गेलो, दिवसभर राहिलो आणि मग बघितलं की त्या बाई बॅचलर राहिली, माझ्यापेक्षा 1 पाऊण फूट उंच बाई, ट्रॅक्टर चालवतच मला एंट्री आली बघायला मिळाली. अक्षरशः म्हणजे 110 किलोच्या आसपास धिप्पाड ट्रॅक्टर अशी गिअर टाकत चालवणारी बाई. म्हणजे कसं शक्य झालं तुम्हाला? ती म्हणजे काय नाही, ज्या वेळेला वडील वारले त्यावेळेला तीच राख मी कपाळाला फासली की हेच माझं मळवट आजपासून. आणि 8 भावंड सांभाळली, मोठी केली, त्या प्रयागबाई. एकदा त्यांना पंढरपुरात बडव्यांनी काहीतरी काम वेटिंगला अडवलं दर्शनासाठी. त्यावेळेला त्यांनी मुलाला सांगितलं, म्हणजे विदा कराडांना, आपण असं काहीतरी व्यवस्था निर्माण करू की विठ्ठल आपल्याकडे आला पाहिजे. मग आळंदीमध्ये त्यांनी जे विश्वशांती केंद्र निर्माण केलं त्याची मूळ प्रेरणा अक्काबाई कराड आहे. त्यात विठोबाची लोक तिथे येतात. अशी लोक मला सापडली जी मला माझ्यापुरती ठेवण्यापेक्षा म्हटलं माझ्या हातात लेखणी आहे, ती लोकांपर्यंत नेली पाहिजे. मग अशी जी माणसं होती की ज्यांचं फक्त लग्नपत्रिकेवरच नाव तो पण छापून आलं होतं, बाकी कुठंच नाही. फॅक्ट आहे, बरोबर आहे. त्यांना मी माझ्या पेपरच्या माध्यमातून समाजापुढे ठेवलं विथ त्यांचा फोन नंबर आणि पत्ता की तुम्ही जाऊन भेटा त्यांना, निराश झाला असाल कधी तर. आणि मग मी म्हटलं पेपरचं आयुष्य यू बेटर नो, 24 तास, दुसऱ्या दिवशी रद्दी. मग मला शंकर सारडा म्हणून समीक्षक आहे, आता वारले ते, तेव्हा ते लोकमतला होते. ते म्हणाले की अरे धनंजय, हे सेल्फ लाईफ वालं काम आहे, तू डेली लाईफ मध्ये वाया घालवतोय. म्हणून काय करू? म्हणजे संकलन करून पुस्तक काढ. त्याच्यातनं ती कल्पना आली आणि बघता बघता 30-30च्या महिलांच्या पुस्तकाचा सेट, अशी 7-8 पुस्तकं माझी बाजारात आली. आणि सांगायला अभिमान आहे, एकही आवृत्ती 2 महिन्याच्या वर राहिली नाही. सगळ्या आवृत्ती आउट ऑफ स्टॉक आहेत. माझ्याचकडे एक पुस्तक सध्या शिल्लक आहे, ती काळजीपूर्वक ठेवलंय जपून, म्हणजे कदाचित आता दाखवू आपण. तर त्याच्यामध्ये महिलांचा परिचय करून दिले की बघा, आज पण झाशीच्या राण्या आहेत, आज पण जिजाऊ आहेत, आज पण शिवाजी आहे. 0 to hero. म्हणजे उदाहरणासकट सांगतोय, भारती विद्यापीठ सगळ्यांना माहिती, त्यांचं भारती विद्यापीठ सुरू झालं ते सूर्य हॉस्पिटल शनिवार पेठेत कसब्याच्या उजव्या गल्लीत. त्यावेळेला मी ज्या पेपरमध्ये कामाला होतो तिथं ते यायचे. त्यावेळेला ते अक्षरशः पायाचा स्लीपर असलेलं आणि स्लीपर घासत असल्याने असं तिरकत चालणारे पतंगराव होते एकेकाळी. आणि त्याला आमचे गुरु वसंतराव काणे त्यांनी आधार दिला पेपरच्या माध्यमातून आणि बघता बघता ते विद्यापीठ उभं राहिलं. माझ्याकडे काय आहे तर साधा पेन आहे, पण तो काय क्रांती घडवून आणू शकतो हे बाबासाहेब, ज्योतिराव फुले, सावित्रीबाई यांनी आपल्यासमोर घालून दिलंय ना. मी तर काहीच केलं नाही मॅडम. तेवढं तुम्ही मगाशी नाव घेतलं, मी 0 आहे. त्यांनी अंगावर शेण आणि दगड खाल्लेत सावित्रीबाईंनी. मी तर फक्त मला दिलेली लेखणी वापरतोय. आणि ती सुद्धा लेखणी कसं लिहायचं हे कोणी शिकवलंय? माझ्या शिक्षकांनी. त्याचा एक मिरॅकल किस्सा आहे. आम्हाला 1 मिनिट आहे ना वेळ? आम्हाला 10वीला असताना 1980 साली एक कविता होती, आताच्या सिलेबसला मराठीत आहे की नाही माहित नाही. पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली नावाची कविता होती. ती कवी बी रघुनाथ यांची कविता, परभणीचे कविते. कल्पना अशी होती की मुलगी ज्या भातुकलीतल्या खेळाबरोबर खेळायची
ती मुलगी लग्न होऊन सासरी जाते, ती भातुकलीची खेळणी माहेरीच राहतात. तर त्याच्यात तिचं त्या मुलीचा एक लाकडी विठोबा होता खेळण्यातला, तो कोनाड्यात असाच पडलेला होता. ते बघून कवीला ती कल्पना सुचली की पंढरीच्या विठोबाची माय गावा गेली, आज माझी ओसरी ही तिच्या विना ओस झाली. आता ही कविता, सुंदर कविता, ते शिकवायला आम्हाला सुधा नरवाडकर म्हणून बाई होते राजस्थान शाळेत. तर त्यांनी शिकवलं, तास झाला, शिकवून झालं, आम्ही गहिवरलो. तास संपल्यावर शेवटचं वाक्य ते म्हटले ना, अंगावर सरसरून काटा आला. ते म्हणाले की ती जी मुलगी सासरी गेली ती मीच होते. माझ्यावरती माझ्या वडिलांनी ती कविता केली, बी रघुनाथ हे माझे वडील. आता ज्यांच्यावर कविता केली गेली ती बाई मला ती कविता शिकवतीये, किती मिरॅकल आहे. आणि जेव्हा माझी पुस्तकं प्रकाशित होतात तेव्हा पहिली प्रत म्हणून नांदेडला तिथं त्या राहतात, पहिली प्रत त्यांना पाठवली जाते की बाई तुमच्यामुळं आज हे घडलंय लेखन. आणखी दुसरं एक थोडस आहे, 3 आकडा अपशकुनी मानला जातो जनरली अनेक ठिकाणी. 3 तिगाडं काम बिगाडं वगैरे. माझ्याकडे 3 हा आकडा मी उलट करून दाखवलाय, शुभ आहे. 3 नॅशनल अवॉर्ड आहे, 3 राज्यपाल अवॉर्ड आहे, 3 ब्रदरहूड नावाच्या फाउंडेशनचे स्टेट अवॉर्ड आहेत, ते तर बॅक टू बॅक आहेत बेस्ट क्वालिटी परफॉर्मन्सचे, 3 हॉटेल्स आहेत आणि 3 कंपन्यांचा ब्रँड अँबॅसेडर आहे, जो एकेकाळी फक्त भावाच्या गायडन्स खाली बोट धरून पुण्यात 50 रुपयाने 2 कपडे, पत्र्याची पेटी एवढं भांडवल घेऊन आलेलं आहे. अनुपम खेरचा एक शो आहे, कुछ भी हो सकता है, ये हो सकता है तो कुछ भी हो सकता है. तो माझं हे सांगणं आहे की मी माझं म्हणून सांगत नाही, अगर मेरे साथ ये हो सकता है तो किसी के भी साथ कुछ भी हो सकता है. सर खूप छान. सरांनी एक सगळ्यांनाच हा संदेश देण्यासारखा आहे की आपल्या जीवनामध्ये जे जे येतात, मग ते गुरु असतील, भाऊ असेल किंवा जो कोणी येतो, जो आपल्याला काहीतरी नॉलेज किंवा काहीतरी ज्ञान देऊन जातो, त्यांना कधी विसरू नका. जसं सरांनी सांगितलं की त्यांनी त्यांचे जे गुरु आहेत किंवा ज्या कवयित्री आहेत ज्यांना त्यांनी ते पुस्तक पहिली प्रत दिली, त्यांना ते कधी विसरले नाही. तर कधीही विसरू नका. आपल्याला ज्यांनी ज्या वेळी, म्हणजे आपण ज्या वेळेस म्हणतो ना अप अँड डाऊन आपल्या जीवनामध्ये येत असतात, स्पेशली जेव्हा आपण डाऊन होतो त्यावेळेस आपल्याला जो एक पुढाकाराचा हात देतो त्याला कधीही विसरू नका. सर मगाशी तुम्ही उल्लेख केला की पत्रकारितेमध्ये जवळपास तुम्ही 17 वर्ष काम केलेलं आहे आणि विविध प्रकारचं लेखन केलेलं आहे. त्या पत्रकारितेविषयी सांगत असतानाच आम्हाला आजची जी पत्रकारिता आहे आणि तुम्ही केलेली पत्रकारिता यातला काही तुम्हाला भेद वाटतो का? किंवा आजच्या पत्रकारितेत जी युवा पिढी वितरली आहे, आज जो सोशल मीडिया सगळ्यात महत्वाचा आहे, ज्याच्यामध्ये आपण बघतो की युट्यूब चॅनल्स आलेत की त्यामधनंही बरेच पत्रकार उभरतीला येत आहेत, तर त्यांना तुम्ही काही गाईडलाईन्स देऊ? चांगला प्रश्न विचारलाय, खरंच चांगले प्रश्न काढले. अशी सध्या पद्धत आहे. आमच्या काळातले जे पत्रकार होते 50शी ओलांडलेले, आताच्या पत्रकारितेला नाव ठेवण्याचा ट्रेंड झालेला आहे. तो ते वावगं नाहीये किंवा ते चूक नाहीये पूर्ण, की आहे आजचे पत्रकार म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा प्रिंट मीडिया, ते संपादकाच्या पेक्षा पेपरच्या मालकाला जास्ती बांधीलंय आणि मालक कुठल्या तरी उद्योगपतीला बांधीलंय आणि उद्योगपती कुठल्या तरी राजकारण्याला बांधीलंय. ही साखळी आहे आणि खालचा पत्रकार तोडू शकत नाही आणि त्याला शेवटी रोजीरोटीचा प्रश्न आहे. म्हणून काही जण पाकिट संस्कृतीकडे गेलेले आहेत. म्हणजे आमच्या काळात जेव्हा मी सोडण्याचं कारण ते होतं, पत्रकारिता सांगून बंद केली मी, की ज्या क्षणी मला जाणवायला लागलं की बातमी लावून जेवढे मला पगार मिळतोय त्याच्यापेक्षा बातमी न लावून मी जास्ती कमवू शकतोय. फक्त सांगायचं त्याला की तुझ्या नावची अशी बातमी आली आहे माझ्याकडे, तो जे पैसे पाठवतो ते पगारापेक्षा जास्ती असतात. हे ज्या क्षणी सुरू झालं त्या क्षणी मी पत्रकारितेतनं एक्झिट घेतली. म्हणजे नाही, कारण मी तिथं सुद्धा अक्षी 4थ्या असिस्टंट पत्रकार म्हणून जॉईन झालो होतो आणि कार्यकारी संपादक पदापर्यंत पोहोचलो होतो एका पेपरच्या. पण म्हणलं नाही, हे आपलं ये जमेगा नाही बॉस, ये दुनिया, ये महफिल मेरे काम की नाही. ते शांतपणे सोडलं आणि बाहेर आलो. आजही काही चांगली माणसं खरोखर चांगलं काम करतात. फॉर एक्झाम्पल धुळ्यामध्ये माझा एक ऍडव्होकेट चैतन्य भंडारी म्हणून आहे, तो सायबर मध्ये माझ्याबरोबर काम करतो, सायबर क्राईमच्या संदर्भात लोकांना मदत करणं वगैरे. तर तो ज्या बातम्या पेपर मधनं छापून आणतो त्यातून लोकांना अवेअर करतोय. चांगली काम करणारी लोक आहेत. माझा दुसरा लाळगे म्हणून एक, पहिलं नाव नाही आठवत, तो मुंबईला तो एक चांगलं चॅनल चालवतो, गावाकडली माणसं नावाने असं काहीतरी आहे त्याचं, की तो ग्रामीण भागात नाही येऊन पण शहरात
उभे राहणाऱ्या माणसांची तो कथा समोर सादर करतो लोकांच्या समोर, तुमच्यासारखं. बरोबर. अशी पण चांगली माणसं आहेत. काय माहिती का, वाईट आहेत पण तरी जग चालू आहे ह्याचाच अर्थ की चांगली पण माणसं आहेत. आणि चांगल्या माणसांची ताकद एवढी आहे की वाईटांची संख्या वाढीव असली, कौरव 100 असले तरी पांडव 5 होते, जिंकले पांडव होते. तर हे पांडव आजच्या पत्रकारितेतले वाढण्याची गरज आहे, फक्त एवढंच माझं म्हणणं आहे. चांगली लोक पण नक्की आहेत, आणि जर चांगली असतील तर त्यांना पाठबळ देणं हे तुम्हा लोकांचं काम आहे. तुम्हाला जर पाहण्यात एखादा चांगला माणूस आला तर त्याला पाठबळ द्या. एखाद्या संपादकाला, एखाद्या पत्रकाराला जर पोलिसांनी, प्रशासनाने किंवा कोणीतरी काही अडचणीत आणण्याचं काम केलं असेल तर त्याला पाठीशी राहण्याचं काम तुम्ही समाजाने केलं पाहिजे. आपण करत नाही ते. एखादा चांगला, बघा तुम्ही, एखादा चांगला अधिकारी कलेक्टरला जर बदली केली गेली तर लोक रस्त्यावर उतरतात, मोर्चे काढतात. का एखाद्या पत्रकाराला काढून टाकलं तर निघालाय का मोर्चा कधी? माझ्यासमोर कितीतरी उदाहरण आहेत, अप्रतिम काम करणारे उदाहरण आहेत. पण नाईलाजाने त्यांना त्या पॉलिटिक्स मध्ये बसवता नाही आलं, त्यांना काढून टाकलं गेलेलं आहे. त्याचा कुणीच वाली नाही आहे. त्याच्या मागे कोण उभे राहायचं? समाजाचं काम आहे. पण चांगलं आहे, चांगल्यातनच जग चालतंय याच्यावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. आता तुम्ही उल्लेख केला सायबर क्राईम, तर एक जाहिरात एजन्सी चालवणं, त्यानंतर पत्रकारिता, त्यानंतर चित्रकार म्हणून काम करणं, आणि त्यानंतर तुम्ही सायबर क्राईम म्हणजे यामध्ये आता आपण बघतोय की ज्या ऑनलाईन पेमेंटच्या भरपूर सुविधा निघाल्या आणि त्यामध्ये बरंच काय म्हणू आपण फ्रॉड निघाले आहेत, जे बरेच अकाउंट हॅक केले जातात. त्याविषयीची जनजागृती तुम्ही करतायत सर, तर तुम्हाला हे कसं, म्हणजे तुम्ही याकडे कसे वळाले सायबर क्राईमच्या क्षेत्राकडे? येस, मी कुठलंही काम जे माझ्याकडनं घडलंय ते काहीतरी इन्सिडेंट्सच घडलेले आहेत. असं मनामध्ये काहीतरी इमॅजिन केलं, चला आता आपण झाडं लावायला घेऊया, असं नाही झालेलं. काहीतरी इन्सिडेंट घडले. तर तसं मी लॉकडाऊन जेव्हा लागलं 3 वर्षापूर्वी, मीही गडबडलो, सगळेच गडबडलो. पण मी 8 दिवस घरात कोंडून पडलो. आणि मी असा भटक्या माणूस आहे. ते मला म्हटलं ही जन्मठेप वाटायला लागली अंदमानसारखी. म्हटलं मला ही मी नाही राहू शकत घरात. सुदैवाने माझ्याकडं गव्हर्नमेंटचं कार्ड असल्याने मला फिरायला परवानगी होती. मी बाहेर पडणं चालू केलं. तेव्हा लक्षात आले की लोक बिथरलेले, बिचकलेले, घाबरलेले आणि त्याच्यामुळे मारतायत. म्हणजे मी सांगतोय आकडेवारी सकट, जसं भारतामध्ये साप चावून मरणाऱ्यांची संख्या फार कमी आहे, विषारी साप चावून. बिनविषारी साप चावले पण त्या साप चावल्या भीतीने मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. तसंच लॉकडाऊन मध्ये कोरोना मुळे मरणाऱ्यांची संख्या फार कमी आहे, पण त्याचे प्रेशर घेऊन आजारी पडून मरणाऱ्यांची जास्ती होती. त्या क्षणी माझ्या लक्षात आलं की नाही, म्हणलं आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या पुरतं निदान. मी नेहमी एवढाच विचार करतो की मी माझ्या पावलापुरता उजेड जरी टाकला तरी मी पडायचं थांबेल, आणि मी पडायचं थांबले की माझ्या मागणी येणारा थांबेल. एवढं जरी करता आलं प्रत्येकाला तरी पुरेसे. फार उठून मोठं समाजसेवक होण्याची गरज नाहीये. तर मग मी विचार केला की काय करता येईल. तर लॉकडाऊन फक्त हे जॉग्राफिकली नव्हतं लागलं, नात्याला लॉकडाऊन लागलं होतं. कारण 24 तास नवरा बायको एकमेकांच्या समोर, आणि नवऱ्याला असं वाटत होतं तोपर्यंत की बायको काय दिवसभर घरी बसूनच असते, आणि बायकोला असं वाटायचं की नवरा काय दिवसभर चकाट्या पिटतो ऑफिसमध्ये. पण जेव्हा ऍक्च्युअली दोघं एकमेकांच्या समोर आले तेव्हा भांडणाकडेच कल गेला. मी घरी वेळ देऊ शकत नाही ही जी खंत होती ती मिटली. एक महिनाभर कौतुक होतं, ते भाजी करणं, नवऱ्याने भांडे घासणं, हे महिना 1.5 महिना चाललं. लॉकडाऊन जसं वाढायला लागलं तसं लोकांचा पेशन्स कमी होत चालला, आणि मग त्याचं पर्यावसान वादामध्ये, वादाचं भांडणामध्ये, आणि भांडणाचं डिव्होर्स मध्ये. तुम्ही तर ऍडव्होकेट क्षेत्रात आहात, रेशो काढून बघा फॅमिली कोर्टात. लॉकडाऊनच्या काळात डिव्होर्सची संख्या 93% वाढली. म्हणजे ऍक्च्युअली संवाद करायला वेळ मिळत नव्हता. आधी तर लॉकडाऊनने तुम्हाला ती संधी दिली होती, पण ती नाही घेता आली. त्याच्यासाठी मी म्हणलं आपण काय करूया. तर मी लोकांशी संवाद साधणं सुरू केलं. रोज संध्याकाळी मी 5 वाजता लाईव्ह यायचो, आणि एक अशी इन्स्पिरेशनल माझ्या आयुष्यात घडलेली एखादी घटना किंवा माझ्या महिला ज्या भेटल्या त्यांची कथा सांगणं चालू केलं. इनको हो सकता है तो आपका भी कुछ हो सकता है. मग थोडासा दिलासा देणं चालू केलं, आणि ते करता 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 त्याच एक रेकॉर्ड झालं लिंकाबू. 150 एपिसोड झाले त्याचे. ते माझ्या वॉलवर आजही सगळे अवेलेबल आहेत, आणि त्याच्यातनं अनेक लोक उभं राहिल्याचे
त्यांनी रेकॉर्ड्स पाठवले माझ्याकडे. जे सुसाईड करायला निघाले होते ते थांबले, सुसाईड थांबल्या, ज्याचे व्यवसाय बंद झाले होते त्यांना दुसरे व्यवसाय. मी प्रत्येक त्या एपिसोड मध्ये गुड न्यूज नावाचा माझा प्रकार होता आणि एक शेवटी टिप्स नावा डीडी टिप्स. गुड न्यूज म्हणजे एक चांगली बातमी मी द्यायचो आधी लोकांना काय घडतंय, मध्ये एखादी इन्स्पिरेशन स्टोरी आणि शेवटी टिप्स द्यायचो व्यावसायिकांसाठी. तर त्या टिप मधनं मी अनेक लोकांना बिझनेसच्या टिप्स दिल्या की तुम्ही हा व्यवसाय करून पहा. सध्या तरी तुमचा समजा टुरिझम आहे बंद पडलंय, सध्या तुम्ही पिठाचा व्यवसाय करा, तो गरजेचा आहे. तुम्ही आधी काय अमुक करत होता त्याच्याऐवजी आता घरगुती तुम्ही मसाले बनवायला घ्या. तर काय कसे बनवायचे त्याच्या रेसिपी सकट सांगणं चालू केलं. त्याच्यातनं मग अनेक आज त्याचं रेकॉर्ड लेखी माझ्या वॉलवर आहे, कोणाला बघायचं असलं तर, की अनेक अनेक म्हणजे शेकडोच्या लोक संख्येने उभं राहिली आयुष्यात. तर मला हे सांगायचंय तुम्हाला की त्या काळामध्ये आयटी इंडस्ट्री कोलॅप्स झाली आणि त्या आयटी इंडस्ट्री मधले अनेक उच्च शिक्षित टेक्नोसॅव्ही तरुण बेरोजगार झाले आणि त्यांनी काय म्हणतात त्याला महागडे फ्लॅट आलिशान घेऊन ठेवले होते आणि स्वतःला लाखभर पगार, बायकोला लाखभर पगार, त्यातलं 2 लाखापैकी 1 लाख खर्चाला आणि 1 लाख हप्त्यात जात आहेत. म्हणजे 1 कोटीचे फ्लॅट घेतलेले. अचानक नोकऱ्या गेल्या, ते बेरोजगार झाले, बँकाचे हप्ते फेडता येईना. अशा वेळेला काय करायचं हे काही बदमाश लोकांनी लक्षात घेतलं. त्यांनी अशा कंपन्या स्थापन केल्या त्या काळात की दाखवलं गेलं की नाही आपण हे काम गव्हर्नमेंटसाठी करतोय, सर्वे करण्याचं, असं म्हणून प्रत्येकाला छोटे छोटे काम देत गेले. ऍक्च्युअली ते काम हॅकिंगचे होते आणि त्या काम करणाऱ्या आयटी सेक्टरच्या तरुणांना ते पण माहिती नव्हतं की आपण गुन्हेगारांचं काम करतोय. त्यांना तेवढंच काम वाटायचं की नाही ह्या मोबाईल मधलं हे ऍप तर तेवढं दुरुस्त करायचंय. दुरुस्ती नसायची, ते हॅकिंग असायचं. असे मीच स्वतः 13 ते 14 आयटी मधले तरुण पकडून दिले. त्यांना हेच माहितीच नव्हतं की असं काही आहे. पण त्याच काळामध्ये नवरा बायकोंचे संशय एकमेकांवर घेणं किंवा नवरा आंघोळीला गेले की बायकोन त्याचा मोबाईल बघणं, चॅटिंग बघणं हे वाढलं. त्याच्यामध्ये मग पोलिसात तक्रारी देणं वाढलं. बेरोजगारी एकीकडे वाढत होती, त्याच्यामुळे फायनान्शियल फ्रॉड वाढत गेले आणि इमोशनल एकमेकांचे वरती संशय वाढल्यामुळे इमोशनल फ्रॉड वाढत गेले. आणि मग जवळचे माझे काही मित्र हक्काचे असायचे, ते मला डिस्कस करायचे की अरे यार बायको असं असं करते, तू जरा समजून सांग ना. मग मी जायचो, त्यांना सांगायचो की बाबा असं नसतं, तसं नाहीये. किंवा एखादा मित्र पैशाने लुटला गेलाय तर मग त्याची केस सोडवणं सुरू झालं. हे माझं घरगुती स्वरूप होतं. ते आज ज्याला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालंय अगदी घरगुती होतं. समजा घरचं जवळचं कोणीतरी अडकलेलं त्याला सोडवणं माझं काम आहे. पण नंतर लक्षात आलं की मी असं इंडिव्हिज्युअल किती दिवस करू, मला लिमिट्स आहे. ह्याला आपण म्हणलं मिशन म्हणून हाती घेऊ. मग मी अवेअरनेस प्रोग्राम सुरू केले. मग माझ्या लाईव्ह मधनं सायबरचे धोके काय आहेत आणि उपाय काय दोन्ही सांगणं चालू केलं. आणि लॉकडाऊन जेव्हा संपलं आणि न्यू नॉर्मल सुरू झालं तेव्हा मग लोकांनी बोलवणं सुरू केलं की तुम्ही आमच्याकडे येऊन सायबर अवेअरनेसचे लेक्चर द्या. सांगायला अभिमान आहे, बघता बघता सेंच्युरी झाली त्याची सुद्धा. 100 लेक्चर्स परवाचं झालं ते 100वे झालं आणि त्यातले जवळपास 25% लेक्चर्स तर पोलीस डिपार्टमेंटने आयोजित केले होते. कारण पोलिसांची सुद्धा मर्यादा आहे, त्यांच्याकडे मुळात मनुष्यबळच नाहीये. मी त्यांचं समर्थन नाही करत आहे, पण त्यांच्या अडचणी पण समजून घ्या तुम्ही. सायबर क्राईम डिपार्टमेंटच्या पोलिसांच्या अडचणी काय त्या फक्त मला माहिती जवळून. समजा फॉर एक्झाम्पल पुण्याची लोकसंख्या 70 लाख, त्यांच्याकडे मनुष्यबळ किती माहिती तुम्हाला कोणाला? 2 आकडी पण संख्या नाहीये. त्यातले प्युअर ट्रेनिंग घेतलेले किती आहेत? 1-2च आहेत. मग कसं हँडल होणार हे सगळं? आणि दिवसाला तक्रारी येण्याचं प्रमाण किती आहे पुण्यातलं? 3000च्या आसपास. इतकं व्यस्त प्रमाण आहे. तर मग आपण म्हटलं की आपण निदान होऊच नाही ह्याच्यासाठी काय करता येईल? पोलिसांना तर मदत करूच आम्ही, पण ते गुन्हेच घडू नयेत ह्याच्यासाठी मग अवेअरनेस आणणं सुरू केलं. सुदैवाने आता लोक इतके अलर्ट झाले की माझा रेशो सांगतो, ग्रामीण भागातले प्रमाण आता 0वर आलं. तालुका लेवलचं 25% वर आलंय. 100% फसत होते, 25%वर आलंय. दुर्दैवाने मला आज एक खेदाने कबूल करावं असं वाटतं की सो कॉल्ड उच्च शिक्षित अति हुशार अशा शहरांमधलं प्रमाण आजही वाढतंय, कमी होत नाही. एकट्या पुण्यातनं कोट्यावधी रुपये फक्त MSCBच्या मेसेजच्या फ्रॉड मध्ये लुटले गेलेले, ज्याला आपण म्हणतो की
विद्येचं माहेरघर आहे किंवा हुशार लोकांचं शहर आहे, कसे फसले लोक हे, तर त्यांना जागं करण्याचं काम करतोय. सरांनी खूप छान की आपल्याजवळ जे आहे, आपल्याजवळ जे नॉलेज आहे ते कुठेतरी आपण आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता ते इतरांपर्यंत पसरवावं किंवा त्याच्यातून जनजागृती करावी. हे सगळ्यात महत्वाचं कार्य सर तुम्ही करत आहात. सर मगाशी तुम्ही उल्लेख केला कोविडचा. कोविड काळामध्ये जसं तुम्ही सांगितलं की फेसबुक लाईव्ह करून तुम्ही लोकांना मोटिवेट केलं किंवा एक प्रोत्साहन दिलं किंवा एक पुश केलं. तसंच तुमचं एक कार्य आहे कोविडच्या काळामध्ये की तुम्ही स्वतः अन्नधान्याचे किट सुद्धा तुम्ही डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. तर हे सगळं त्यावेळेस जेव्हा तुम्ही केलेलं आहे तर नक्कीच सगळ्यांना, जसं तुम्ही म्हटले की सगळेजण त्या काळामध्ये अगदी कोलमडून गेले होते. आणि मला यावेळी ती कणा कविता आठवते कुसुमाग्रजांची की जिथे ते म्हणतात ना की पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. तसंच त्या काळामध्ये अशा बऱ्याच संस्थाही आल्या. तसं तुम्ही पुढे आलात आणि तुम्ही एक तो भक्कम पाठिंबा लोकांना दिला. स्पेशली रेड लाईट एरिया जो आहे तिथे तुम्ही कार्य केले, त्याविषयी थोडंसं. सगळ्यांचेच व्यवसाय बंद झाले. तो रेड लाईट एरियातला व्यवसाय पण बंद झाला. राईट. आता तो व्यवसाय चांगला की वाईट या वादात जायचं नाहीये, पण माझं म्हणणं आहे की तो व्यवसाय सुरू होणारा समाजच कारणीभूत आहे. समाजातल्याच काही लोकांनी तिथं पाठवलंय ना महिलांना. महिला स्वतःहून गेलेल्या नाहीये. मग त्यांना सांभाळण्याची जबाबदारी कोणाची? समाजाची आहे. पण समाज नाही केलं. त्याच काळात माझी एक मैत्रीण तिथं काम करत होती, आधीपासून काम करत होती. तर तिचा एक दिवशी निरोप आला, डॉक्टर यादव म्हणून, की जरा हॉस्पिटलमध्ये भेटायला ये. नायडूला होती ती. भेटायला ये, मी आजारी आहे. तिलाच करोना झाला होता. तर मी गेलो भेटायला आणि गमत ते करोनावर आठवलं. भीतीने माणसं जी आजारी पडली आणि न भिलं नाही तर काय घडतं, तर हे समोर उदाहरण. मी ग्राउंडवर सगळीकडे फिरत होतो. आयसोलेशन वॉर्ड मध्ये जाऊन लाईव्ह केले. मला करोना नाही झाला, लोकांना झाला. घरात बसून लोकांना झाला, मी बाहेर फिरून नाही झाला. तर ती मैत्रीण मला गेल्यावर म्हणाली की अरे डीडी, मी एक संस्था चालवते महिलांसाठी तिथल्या, पण माझा आता काही करोना दिसतंय मला. ती स्वतः डॉक्टर होती. काही खरं नाही तर माझी संस्था तो हँडओव्हर करतो का? अगं बाई म्हटलं, मला त्यातला अनुभव नाही, कारण मी पारध्यांच्या मुलांसाठी काम करतो, वंचित शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करतो. रेड लाईट एरियाचा मला अजिबात अनुभव नाही, तो रिस्की एरिया आहे. ती म्हणजे त्याची काळजी नको करू, मी तुला सगळ्यांच्या ओळखी करून देते. फरासखाना पोलीस चौकीच्या अधिकाऱ्यांच्या ओळखी करून देते आणि मी सांगितलं म्हटलं ते तुला ऍक्सेप्ट करतील. त्याप्रमाणे तिने दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलवून दवाखान्यात ती कॉमन छोटीशी मीटिंग झाली. तिथनं मी ओके म्हटलं. मी घरी ऑफिसवर आलो आणि संध्याकाळी फोन आला, त्या गेल्या, वारल्या. म्हणजे त्यांनी ते शेवटचं कार्य कदाचित माझ्या हाती देण्यासाठी थांबल्या होत्या. मग मी सुरू केलं. म्हणजे आधी फक्त मदत करणं एवढंच माझं काम तिथं मर्यादित होतं, खरं सांगतो. म्हणजे महाराष्ट्रातून विविध भागातलं धान्य माझ्याकडे यायचं, कपडे यायचे, ते मी वेगवेगळ्या वंचितांना पोहोचवणं एवढंच काम होतं, मी आणि माझे कार्यकर्ते. पण मी म्हटलं हे म्हणजे स्पून फिडिंग आहे, त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलं पाहिजे. हे कुठेतरी माझ्या डोक्यात आलं 2 वर्षापूर्वी. मग मी त्यांच्या बायकांची एकदा मिटिंग घेतली. त्यांना म्हटलं तुमच्यापैकी मनापासून स्वतःहून बाहेर यायला किती जणी तयार आहे, तेवढ्या फक्त हात वर करा. तर साधारण त्यावेळेला 70 महिलांनी हात वर केला. म्हटलं तुम्ही राहायचं आहे तिथेच राहा, फक्त तुम्ही जो धंदा नेहमी करता तो नाही करायचा. मी तुम्हाला पिशव्या शिवण्याचं ट्रेनिंग द्यायला लावतो आणि मास्क बनवण्याचं ट्रेनिंग द्यायला लावतो. त्याच्यासाठी लागणारे कपडे पण तुम्हाला आणून देतो, कारण आमच्याकडे जुने कपडे यायचे, त्याच्यातनंच हे बनवायचं असतं. आणि 3 शिलाई मशीन घेऊन दिले तिथे आणि त्यांना कपड्याचं ट्रेनिंग दिलं आणि त्या व्यवसायात व्यवस्थित उभे राहिले. आणि ती संख्या सांगायला आज अभिमान आहे. त्या 70 महिला पुनर्वसन झालं. पाहता पाहता तो आज आकडा 350 क्रॉस आहे. हे काम ते आहे. ते माझं म्हणणं आहे, जसं पु ल देशपांडेंनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन करताना म्हणाले होते, मी आत्मन तिथेही जातो लेक्चर द्यायला. त्यावर मुक्ता कुंदापकर पण चांगलं काम करतात तिथलं. म्हणजे बाबा असतानापासून मी तिथे अटॅच आहे व्यसनमुक्तीचं. तर पु ल देशपांडे उद्घाटनात म्हणाले होते, खरं तर ही केंद्र बंद होणं हीच खरा आशीर्वाद दिला पाहिजे, पण ती बंद होत नाहीये. वरच्यावर ती केंद्राची संख्या वाढण्याची गरज आहे समाजात. तसं माझं म्हणणं आहे की रेड लाईट एरिया हा बंद झाला पाहिजे, पण तो होणार नाही. पण निदान तो सुसह्य कसं होईल त्यांचं जगणं एवढं तर करू आपण. हे करत असतानाच
त्याच्यासाठी लागणारं फंडिंग ते सुद्धा महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांकडनं स्वतःहून येत आलेलं आहे. माझ्या वॉलवर कधीही तुम्ही माझ्या संस्थेसाठी मदत पाठवा अशी एकही सिंगल ओळीची पोस्ट नाहीये, तरी लोक भरभरून मदत करतात. गमतीदार आहेत किस्से सगळे. मला भेटायला वाढदिवशी किंवा इतर दिवशी येताना लोक बुके आणि मिठाई घेऊन येतात. तर एका वाढदिवशी एवढे बुके झाले ऑफिसमध्ये. दुसऱ्या दिवशी माझा सफाईवाला आला, त्याचे चेहरा प्रचंड आठ्या होता, का तर त्याच्या दृष्टीने तो कचरा होता आणि ते 3 पोते जवळपास त्याला नेऊन टाकावे लागले होते. म्हटलं माझा आनंद जर दुसऱ्याचा नाराजी होतीये तरी थांबवलं पाहिजे. त्या वर्षी मी जाहीर केलं की बुके नाही, बुक आणायचं तर अपॉइंटमेंट मिळेल. माझी पीए त्यावेळेला लोकांना सांगायची की पुस्तक असेल तर अपॉइंटमेंट आहे, घरचं आणा, जुनं आणा. आणायला विसरला असं तर एसपीच्या चौकात पलीकडे पुस्तकाचे दुकान आहे, पुस्तक आणा. ते पुस्तकाची अशी महिन्याला माझ्याकडे 300-400 जमायला लागले. मग मी ग्रामीण भागामध्ये वाचनालय सुरू केली, झेडपीच्या शाळेमध्ये. सरकारी शाळेत का त्याला अनुदान येतं, सगळं असतं, पण तिथं अस्तित्वात काहीच नसतं. म्हणून मग तिथं लायब्ररी सुरू केल्या. साधारण 6 महिन्यानंतर एका शिक्षकाचा तिथल्या फोन आला की सर मुलं लहान आहेत, त्यांना काही एवढी समज नाही, वाचतायत पण ते फाटतायत पुस्तकं, ते बाइंडिंग करावं लागेल. आता आला का खर्चाचा प्रश्न. पुस्तकं मला मोफत येत होती, बाइंडिंग तर मला पदरनं द्यायचंय, पण काम समाजाचं आहे, मी का खर्च करू. समाजाने इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. माझ्या प्रत्येक मोहिमेत समाज इन्व्हॉल्व्ह आहे. तर मग मी एके दिवशी माझे बेंगलोरचे मित्र आहेत, जीवन पवार म्हणून मोठे IT प्रोफेशनल आहेत, तर ते आले आणि मग माझ्याबरोबर गप्पा झाल्या आणि निघताना म्हणाले की दीदी एक सेल्फी काढूया का. म्हणलं काढा की, काय त्याच्यात. पण काय त्याच्याने काय होणार. म्हणजे बायकोला दाखवेल. म्हणलं मग त्याच्याने काय होईल. आणि ती खुश होईल, ती तुम्हाला पण ओळखते, खुश होईल, सॉर्ट ऑफ फॅन. म्हणलं पण ते खुश झाले, त्याच्याने काय होईल. तर म्हणलं संध्याकाळी मला जेवण चांगलं मिळेल सेल्फी दाखवल्यामुळं. कॉमेडी होत ते. मी लगेच त्याला म्हटलं काढला. म्हटलं हात पुढे केला. म्हटलं 100 रुपये. म्हटलं कशाचे. म्हटलं तुला आनंद झाला ना, त्याचे पैसे. डीडी विथ सेल्फी विथ डीडी ऍट 100 रुपीज ही स्कीम 4 वर्षापूर्वी चालू झाली. त्याचं कारण ते होतं, त्याच महिन्यामध्ये मला बाइंडिंगचा खर्चाचं एस्टिमेट आलं होतं. 4-5 लायब्ररी मिळून 1,500 रुपये साधारण खर्च आहे. तर माझे त्या वर्षीपासून जेव्हापासून मी सेल्फी विथ डीडी सुरू केलं, सुमारे 2,000 रुपये माझ्या महिन्याला जमतात तिथे बाइंडिंगला जातात. खूप छान की रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये जे काही घडत जाते, ज्या घटना घडत जात आहेत, त्यातनं डीडींना वेगवेगळ्या कल्पना सुचत गेल्या आणि अशा कल्पना आपल्यालाही सुचू शकतात. फक्त आपण आपली कल्पना शक्तीही वाढवली पाहिजे. नक्कीच डीडी सर, तुमची या ज्या प्रत्येक तुमच्या ज्या वेगवेगळे इन्सिडेंट्स तुम्ही सांगितले, त्यातनं प्रेक्षकांना नक्कीच वेगवेगळ्या कल्पना सुचतील आणि तेही त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं करतील. येस सर, तुम्ही असं एकही क्षेत्र नाहीये की ते तुम्ही त्या क्षेत्रामध्ये कार्य केलं नाही. आपण म्हणून मल्टीटास्किंग, मल्टी टॅलेंट सरांमध्ये आहे. सर, हे सगळं करत असतानाच तुम्ही कलाकार मंच आणि कलाकार डायरी हेही तुम्ही सुरू केलं, याची स्थापना केली कलाकार मंचाची. तर हे करण्यामागचा काय उद्देश होता, की म्हणजे तुम्ही या क्षेत्राकडनं कलाकार क्षेत्राकडे जे गेलात त्यातला काही उद्देश जो होता तो. नक्की मगाशी जे म्हणालो की माझ्या हातनं जे काही घडलंय त्याच्या मागे काही ना काही असे गमतीदार प्रसंग आहेत. मी जेव्हा पत्रकार म्हणून काम करत होतो तेव्हा माझे काही आयोजक मित्र असायचे पुणे फेस्टिवल सारखे. ते म्हणायचे, अरे धनंजय आम्हाला एखादं गायक दे ना रे कार्यक्रमाला, एखादी गायिका दे, तबला वादक पाहिजे असं म्हणायचे. अरे पेपरवाल्यांकडे अशा कलाकारांची एक टेलिफोन डायरी असते. त्या काळात तवकडी फोन होते नंबरचे, तेव्हाचा मी पत्रकार. तर तशी आमच्याकडे ती अल्फाबेट असलेली डायरी असायची, फोनची डायरी. त्यातनं नंबर काढून त्यांना द्यायचो. असं सातत्याने मागणी वाढायची आमच्याकडे. म्हटलं म्हणजे लोकांना ही गरज आहे, कलाकार पाहिजे आणि कलाकारांना काम पाहिजे. त्या दोघांची गाठ पडत नाहीये पत्रकार नसेल मध्ये. तर त्याच्यातनं माझ्या डोक्यात आली आयडिया की कलाकारांचे नाव पत्ते असलेली डिरेक्टरी काढू. तर सुरुवातीला पहिली डायरी 500 मेंबर्सची काढली. 500 कलाकार गोळा केले, त्यांचे नाव पत्ते, फोन नंबर आणि ते करतात काय. ती 2000 साली माझी पहिली डायरी आली आणि सलग 12 वर्ष अथक ती डायरी चालू होती. पहिली 500 ने सुरू झालेली डायरी शेवटच्या वर्षी 12,000 कलाकारांचे नाव पत्ते होते. त्याच्यामध्ये लता मंगेशकर पासून गल्लीतल्या लता मंगेशकर पर्यंत सगळ्यांचे नाव पत्ते होते.
फक्त 12ला मी ते काम थांबवलं. त्याचं कारण की नंतर सोशल मीडिया वाढला, कनेक्टिव्हिटी वाढली, सगळे कलाकार सोशल मीडियाला अवेलेबल व्हायला लागले. प्रिंट मीडिया थोडंसं म्हणजे पुस्तक घेऊन डायरी घेऊन बघणं कमी झालं. पण तोपर्यंतच्या काळामध्ये अनेक कलाकारांना त्याच्यातनं कामं मिळत गेली. दरवर्षी त्या डायरीचं प्रकाशन 1 जानेवारीला मी करायचो. त्यावेळेला त्याच डायरीतल्या 25 कलाकारांना 2 तासाचा कार्यक्रम सादर करण्याची संधी देऊन मी आलेल्या लोकांना आवाहन करायचो की तुम्ही जमलं तर ह्यांना संधी द्या. अशी ती कथा आहे. खूप छान की सरांनी स्वतःचं काम स्वतः पुरतं सीमित न ठेवता ते इतरांच्याही कामाचं त्यांना कशा प्रकारे एक मोबदला मिळेल किंवा त्यांचं काम हे समाजापर्यंत कशा प्रकारे पोहोचेल यासाठी सरांनी कार्य केले. सर, हे सगळं करत असताना तुम्ही एक डीडी क्लब सुरू केला आणि त्या क्लब अंतर्गत विविध वेगवेगळे प्रोजेक्ट तुम्ही केले किंवा वेगवेगळ्या संकल्पना तुम्ही समाजासमोर आणल्या, त्याविषयी थोडं सांगा. एकेकाच ओळीत सांगतो कारण वेळ कमी आहे. येस. अत्यंत बिनखर्चाच्या किंवा कमी खर्चाच्याच योजना आम्ही हाती घेतो. जसं एक वर्ष मी स्वतः शेतकरी, तर शेतकऱ्यांचं दुःख जवळून बघितलेला माणूस. तर एके वर्षी मी मिशन हाती घेतलं की वाढदिवशी केक नको, कलिंगड कापा. अनेक केकवाल्यांचे मला टीका झाली, प्रचंड विरोध झाला. मी ठाम होतो, मला माहिती आहे चांगल्या गोष्टीला विरोध होणार. मी ठाम होतो. मी त्यांना सांगितलं की मी केकला विरोध करत नाहीये, माझा शेतकरी आधी जगला पाहिजे. केक बनवणाऱ्या कंपन्यांना मोठं करण्याच्या भानगडीत मी जाणार नाही. पण काहींनी वाद हाही घातला होता की 50 रुपयाचं कलिंगड त्यातले शेतकऱ्याला तेवढे सगळे जात नाही. म्हणलं मान्य आहे, 25 तरी जातात, ती संख्या वाढवा तुम्ही कलिंगड घेण्याची. आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी झटून, राहुल मोरे वगैरे आमचे कार्यकर्ते झटून काम केलं. त्या वर्षी पुण्यातली आकडेवारी, फक्त पुण्यातली सांगतोय, त्या वर्षी कलिंगड मार्केटमध्ये 3,500 कलिंगड एक्स्ट्रा विकली गेली दरवर्षीपेक्षा. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रात ते रावसाहेब दानवे नावाचे त्यावेळेला मंत्री होते, त्यांच्यापर्यंत ती माझी पोस्ट पोहोचली. त्यांनी त्यांच्या वाढदिवशी ते केलं आणि ट्विटरवर टाकलं. ते लोट सगळ्या महाराष्ट्रात पसरलं. प्रत्येक आमदार विशेषतः, मग त्याच्यानंतर सेलिब्रिटी लोक करायला लागले. आणि मी एकदा माझी मानलेली मुलगीच आहे जशी ती मृण्मयी देशपांडे अभिनेत्री, विवेक देशपांडे माझा मित्र, त्यांची मुलगी, तर मी तिचं लाईव्ह करायला तिच्या घरी गेलो होतो. तिला ती कॉन्सेप्ट सांगितली आणि सुदैवाने तिचा दुसऱ्या दिवशी वाढदिवस होता. तर मी म्हटलं की आपण तुझं बर्थडे आजच सेलिब्रेट करू. तर तिने कलिंगड कापला, पण ती म्हणली की मी भीत विचारलं, म्हणलं की मी तुमचे फोटो वापरू का माझ्या या मिशनसाठी, ब्रँड अँबॅसेडर म्हणून. तुम्ही काय काका चेष्टा करताय का, तुम्ही स्वतः ब्रँड अँबॅसेडर, मला कसलं काय. नाही म्हणलं तू बरी असते, माझ्यापेक्षा तू बरी दिसते. तर तिने आनंदाने मान्यता दिली. 1 रुपया न घेता मृण्मयी देशपांडे त्या कलिंगड मिशनची ब्रँड अँबॅसेडर. त्याच्यामुळे तर ती म्हणली की मी माझ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण सगळ्यांना हे सांगणार. आणि ह्या सगळ्या गोष्टीची दखल पीटीआयला घ्यावी लागली आणि त्यांनी नॅशनल दिल्लीच्या टेलिव्हिजनच्या आकाशवाणीच्या वरनं निवेदनाचा एक साप्ताहिक कार्यक्रम असतो, त्याच्यात त्या मिशनची दखल घेतली गेली. आणि मग ते सगळीकडे पसरलं. आणि मग मलाच लोक पाठवतात, डीडी तुमचं बीज इथं उगवलंय. तसंच एके वर्षी पुण्यामध्ये 5 वर्षापूर्वी, आठवत असेल तुम्हाला, प्रचंड ऊन वाढलं होतं. तर एके दिवशी माझी कामवाली उशिरा आली. तर विचारलं तर ती म्हणली की बाळ उन्हाळी लागली होती, बाळाला म्हणजे ऊन लागलं. म्हणलं का, तर म्हणली पत्र्याचं 4 बाजूनी घर, त्यामुळे ऊन लागलं. सुदैवाने माझ्याकडे टेबल फॅन एक एक्स्ट्रा होता. म्हणलं हा घेऊन जा. तो घेऊन गेला ती. आणि 2 दिवसांनी ती सांगायला आली की बाळ बरं आहे आता. त्या क्षणी माझ्या डोक्यात विचार आला की म्हणलं अनेक महिलांच्या घरी नसणार आहे हा प्रकार. म्हणून मी मग आवाहन केलं त्या वर्षीच्या 12 मार्चच्या वाढदिवशी मी मिशन घेतो. तर त्या वर्षी जाहीर केलं माझ्या मित्रांना की तुम्ही महिन्यानं 2दा हॉटेलला जाता, कमीत कमी एक वेळचं बिल 1,000 रुपये होतं. एकदा जाऊ नका माझ्यासाठी. ते 1,000 रुपयाचा एक टेबल फॅन घ्या आणि तुमच्याच कामवालीला द्या, ती आयुष्यभर तुमची फॅन राहील. आणि पाहता पाहता त्या वर्षी एकट्या पुण्यामध्ये एका मे महिन्यात 350 महिलांच्या घरात फॅन गेले. आणि बाहेरनं ऍडिलेड, ऑस्ट्रेलिया, मेलबर्न इथून फॅन आलेत लोकांचे, ते घरोघर पोहोचले. ते फॅन मिशन ज्याची मराठा चेंबरने पण दखल घेतली त्यांच्या मासिकामध्ये. त्याच्यानंतर मी परवा लग्नाला गेलो होतो, परवाच. तर बाहेर, लग्नाच्या बाहेर 3 टेम्पो उभे होते. म्हणलं टेम्पो काय दारात असणं, कार वगैरे असणं समजू शकतो, नजर अशी भोचत
वेगळं काहीतरी सापडतं. तर टेम्पोवाल्याला विचारलं तू काय इथं कसा काय, तो मला काय नाही, ते जेवण झाल्यावर ते डस्टबिन घेऊन जायचा असतो कचरा, त्यासाठी टेम्पो आणला. म्हणजे एवढे तुम्हाला कमी पडतील 3 चक्रा करायचं. इमॅजिन करा मित्रांनो, टेम्पो 3 व्हीलर 3 चक्रा कराव्या लागतील, असे 3 टेम्पो एका लग्नाच्या कार्यालयात अन्न वाया जातंय. आणि मी सहज नंतर केटररला विचारलं की एक थाळीचा रेट काय आहे, तर तो म्हणला इथला रेट आत्ताचा जो आहे तो 700 रुपये, पण 600 ते 1200 असा रेट चालू आहे. आता इमॅजिन करा देवा हो, मी म्हटलंय, मी ते मिशनचं माझी टॅगलाईनच ती आहे, आपण आईस्क्रीमचा कप आणतो, त्याचं झाकण सुद्धा चाटून खातो, पुसून पाणीपुरी खातो, त्यावेळेला त्या पाणीपुरीतलं पुडीतलं पाणी पण शेवटचं पितो, टाकून देत नाही. मग तुम्ही लोकांच्या लग्नाला गेल्यावर अन्न का वाया घालवता? पण ते अन्न असं असतं की गुलाबजाम आणि पनीर मसाला एकत्रच खाली पडतं ना कचऱ्यात, त्याच्यामध्ये गरीबाला देता येत नाही. तर मला हा विचार त्या क्षणी डोक्यात आला की निदान कार्यालयातली अन्न नासाडी थांबवू, कारण त्या लग्नाच्या त्या जेवणासाठी मुलीच्या बापाने कुठनं तरी पैसे उभे केलेले असतात आणि त्याच्या पैशाचं असा माज तुम्ही करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तुमच्याही घरी उद्या लग्न निघेल, तुम्हाला तुमचं अन्न असं वाया गेलेलं आवडेल का? बुफे सिस्टीम का आली आहे? तुम्हाला हवं तेवढं घेण्यासाठी आली आहे. पण आता आपण ताट भरून ओसंडून जाईल एवढं का घेतो, तर पुन्हा पुन्हा रांगेत जायला लागू नये म्हणून. का अशीपणा करताय? लागेल तेवढं घ्या, 4 वेळेला जा ना. हेच यंदा आपण मिशन घेतलंय, बी गुड सेव्ह फूड. सर, मगाशी तुम्ही विविध पुरस्कारांचा उल्लेख केला आणि आज मी स्वतः तुमचं ऑफिस जेव्हा बघते तेव्हा तुमच्या वयाच्या दुप्पट इतके पुरस्कार तुम्हाला नक्कीच मिळालेले आहेत. तर या पुरस्काराविषयी थोडं सांगा सर, की आपल्याला जेव्हा एखादा पुरस्कार मिळतो नक्कीच तो आपल्याला पुढे आयुष्यात जाऊन अजून चांगलं कार्य करावं यासाठी प्रेरणा देणारा असतो. पण या मागची तुमची एक संकल्पना काय आहे की तुम्हाला जे पुरस्कार मिळाले त्याविषयी थोडं सांगा सर. 2च गोष्टी आहेत, एक हळवी आहे ती आधी सांगतो. या ऑफिसचं उद्घाटन मंगेश तेंडुलकर व्यंगचित्रकार त्यांच्या हस्ते झालं. तो फोटो पण मी नंतर तुम्हाला देईल, त्या तुम्हाला नेटवर पाठवते. तर त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं, ते इथं आले आणि इथं बघितलं तेव्हा एवढं काहीच नव्हतं. 2-3च ट्रॉफीज होत्या आणि 2च काचा होत्या अशा. तर ते म्हणले की देशपांडे भिंत वाढवावी लागणार आहे 1 वर्षाच्या आत. बरोबर आहे. म्हणलं काय दृष्टी आहात का तुम्ही? नाही म्हणले मला माहिती वाढवावी लागणार, आणि खरोखर 1 वर्षाच्या आत मला भिंत वाढवावी लागली. ही भिंत आधी नव्हती. मग तिकडं वाढलं, परत तिकडं आतमध्ये वाढलं या पद्धतीने. तर आता ह्या ट्रॉफीची गमती गोष्टी अशा आहेत. तर पण मला ह्याचं मला कौतुक आहे, अभिमान नाही, कारण ह्या मला मिळालेलं नाहीये, माझ्या कामाला आहे. बरोबर. मला ते महत्वाचं वाटतं. तर विशेषतः गमतीदार हे राज्यस्तरीय 3 पुरस्कार आहेत. एकाच संस्थेचे मी जे डेडिकेशन अँड कमिटमेंट या अंतर्गत मी जी सर्व्हिस दिली, एकाच संस्थेतर्फे 3 सलग ब्रदरहूड फाउंडेशनचा पुरस्कार मिळणारा सुद्धा मी एकमेव आहे. मराठी भाषेतील योगदानाबद्दलचा हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कामाबद्दलचा तांबे पुरस्कार आहे. फिल्म लाईनचा पुरस्कार आहे. हे देगलूरला महोत्सव होत असतो तर तिथला तो पुरस्कार सन्मान आहे. विशेष म्हणजे टिळक रोडला टिळक स्मारक मंदिराच्या परिसरात लोकमान्य टिळकांच्या नावाने एक्झिबिशन भरतं. त्यांच्या कामामध्ये मी दिलेल्या योगदानाबद्दल मला जो पुरस्कार मिळाला तो नॅशनल लेवलचा तो आहे. समाज गौरव पुरस्कार, बाकीचे अनेक पुरस्कार राज्यस्तरीय आहेत. पण मला आत्ताचे हे लेटेस्ट नवीन 2 जॉईन झालेले, म्हणजे डॉक्टरांनी मला बोलवून घेतलं होतं आणि त्यांनी सन्मान केला डॉक्टर लोकांनी. हे एक ते संस्था एक चांगली आमच्या हिमगिरी नावाचं आहे, तर ते पर्यावरणावर चांगलं काम करतात, त्यांच्यातर्फे सन्मान मिळाला. गुरूंच्याकडनं सन्मान होणं ह्याच्यासारखं सुख नसतं. तर थोपटे म्हणून दिनकर थोपटे शिल्पकार आहेत, तर त्यांच्यातर्फे मिळालेला हा पुरस्कार आहे. अशा पुरस्काराच्या गमती जमती भरपूर आहेत तसे, म्हणजे एका एपिसोड मध्ये काय होणार नाही, पण मी हे ठेवलेलं आहे घेऊन जा. ओके. इथं मी खाली पुस्तकं तुम्हाला दिसतील, इथे आलेल्यांनी जाताना एक जे आवडेल ते पुस्तक घेऊन जायचं जाताना. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की ट्रॉफी मिळते किंवा काहीतरी वेगळे एक स्टॅच्यू असेल हे मिळते, पण तुम्हाला असेही काही पुरस्कार मिळालेले
की जे आपण म्हणू ना एक संस्मरणीय ती आहे की या पुरस्कारापेक्षा जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला पद्मश्रीपेक्षा सुद्धा ते मला खूप महत्वाचं आहे. असे तुमचे 2 महत्वाचे पुरस्कार आहेत, त्याविषयी थोडं सांगाल सर? बरीच बातमी काढली शोधून. नाही, दुसरा तर थोडा अवघड आहे सांगणं, पण एक पुरस्कार मी सांगतो आता. त्याची बॅकग्राऊंड सांगतो आधी. एका निरक्षर वस्तीवर गेलेलो होतो. आदिम पाडा म्हणतात त्याला, की जिथं आजही मराठी आणि हिंदी बोलली जात नाही, त्यांची कोंकणी भाषा बोलली जाते. पाडा एक असं छोट्याशा वस्तीचा. तर तिथे एकदा गेलो होतो आणि मग कपडे वाटप करायला गेलो होतो. तिथले माझे जे समन्वयक आहेत तर त्यांच्याशी गप्पा मारत होतो, ते ट्रान्सलेशन करत होते माझं. त्यावेळेला एक मुलगी आली पाया पडायला, लहान अशी, पण नवरी नुकतीच अशी टाईपची, हिरव्या बांगड्या वगैरे. म्हणलं आशीर्वाद वगैरे दिला आणि ती थोडीशी दूर जाऊन रडायला लागली. मला काही कळलंच नाही का रडतीये. तर मग त्या आमचा समन्वयक जो होता त्याने सांगितलं की तिच्या लग्नासाठी तिच्या वडिलांनी कर्ज काढलंय आणि ते कर्ज अजून फिटलं जात नाहीये, त्याच्यामुळे ती रडतीये. किती कर्ज असेल लग्नाचं माहिती? कॅन यू बिलीव्ह? थरार माझ्या डोळ्यात त्यावेळेला आलं होतं, पाणी आलं होतं. फक्त 1300 रुपये. गावातल्या सावकाराकडनं त्यांनी 1300 रुपयाचं कर्ज काढलं होतं. त्याच्या अगेन्स्ट 1 वर्ष झालं ते आई वडील दोघं त्याच्या शेतात मोफत जात होते कामाला. त्याच्यातून ते पैसे वळते होत होते कर्ज फिटावं म्हणून. आणि तरी वर्ष झालं तरी ते 1300 रुपयाचं कर्ज फिटलेलं नव्हतं, पण व्याज वाढत असतं. माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्या माझा तो कॉर्डिनेटर, त्याला म्हणलं ते सावकाराला बोलवून आणून, गावातच आहे ना, बोलवून आण. तो आला. म्हणजे त्याचं काही चूक नाहीये, तो गुन्हेगार नाहीये, त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. ते डायरी दाखवली काढून, हे माझं काय चूक आहे म्हटलं. आता किती बाकी आहे? तुम्हाला 1600 बाकी आहे. म्हणजे मूळ घेतली होती 1300, वर्षभर मजुरी आई वडील फुकट करतायत आणि तरी 1600 बाकी आहे. इमिजिएटली मी माझ्या संस्थेत, म्हणजे माझ्याच त्यावेळेला माझ्या खिशातले पैसे काढले, 1600 रुपये दिले म्हणून पान फाड. आमच्याकडे पान फाड पद्धत असते सावकारांकडे. पान फाडलं जातं आणि ते त्याच्या हातात दिलं जातं. ते पान फाडलं. तो मुलीचे वडील जे आहेत ते गळ्यात पडून माझे रडले त्यावेळेला. आणि निघताना म्हणाले, काय देऊ तुम्हाला मी त्याच्याबद्दल? म्हणलं आशीर्वाद द्या बाबा, तुम्ही मोठे आहात वयाने. नाही म्हणजे मला काहीतरी द्यायचंय. त्यांचं जगण्याचं आजही साधन पक्षी मारून खाणे, रानातले आदिवासी लोक आहेत. तर ते गुल्लेरनी मारतात. ते गुल्लेर म्हणजे गलोल काय म्हणतात, गुल्लेर. ते दगडाने मारतात आणि भाजून खाणं. ते त्यांनी खिशातनं काढलं आणि मला दिलं, हे घ्या म्हटलं, मी एवढंच देऊ शकतो. इमॅजिन करा, आज मी कॉम्प्युटरवर समजा जगतोय, मी माझा कॉम्प्युटर उचलून कोणाला दान देऊ शकेल का? त्या माणसाने ते मला जगण्याचं साधन मला दान दिलं होतं. तो सगळ्यात मोठा पुरस्कार हा आहे मला. मला मी इथं सांभाळून ठेवलाय. पद्मश्री नाही मिळाली तरी चालेल, ही माझी पद्मश्री आहे. नक्कीच सर. ऍक्च्युली पुरस्कार हे फक्त ट्रॉफी किंवा एखादं प्रमाणपत्र या किंवा एखादा अमाऊंट असेल तर तेच म्हणजे पुरस्कार नाही. तर इथे खरी ही जी भावना आहे, म्हणजे कृतज्ञतेची भावना. आणि सर म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही आता इमोशनल झालात तर नक्कीच त्यामध्ये मागे कळतंय की ती किती म्हणजे ते जे वडील होते त्यांच्या ऍक्च्युली त्यांनी जे काही सहन केलंय, म्हणजे त्या पिरियडमध्ये जसं तुम्ही सांगितलं की सावकाराला त्यांना फक्त 1300 द्यायचे होते, पण त्यांना ते देणं हे फार महत्वाचं होतं, वेगवेगळी अमाऊंट. पण त्यांचं जगण्याचं साधन त्यांनी तुम्हाला दिलं, म्हणजे हा नक्कीच तुम्ही जसं म्हटलंय पद्मश्रीपेक्षा हा नक्कीच मोठा पुरस्कार आहे. इकडे म्हणजे लोक ज्यांना घाबरतात ते डॉक्टर, लोक ज्यांना घाबरतात ते पोलीस, आणि सगळेच ज्याला घाबरतात ते सीआयडी. येस, तिघांकडनं पुरस्कार आहे. सीआयडीचा आहे, हा पोलिसांकडनं आलेला आहे. ते पोलीस पण चांगली माणसं असतात, त्यांना तुम्ही चांगली मदत करा, ती तुम्हाला चांगली मदत करतात. ते कसं आहे माहिती का, कुत्रा मांजराला घाबरतो, मांजर कुत्र्याला घाबरतो, असं गडीच आहे. पण तुम्ही मैत्रीच्या हाताने हेतूने गेला तर ते मदत करतात. या जो उल्लेख केला तर ती माझी काही कारकिर्दीत भरपूर पुस्तकं हातनं घडली, त्यातले काही मोजकेच वेळेअभावी मोजकेच दाखवण्याचा माझा प्रयत्न आहे. पाकिट का ठेवलं? हा, आमच्या पाकिटावरची टॅगलाईनच काय आहे बघा, वाटेल ते मागा, योग्य ते मिळेल. तुम्ही मागा काही पण, योग्य तेच मिळेल. बरोबर.
तर आज मी पहिल्यांदा ते लेखकाच्या परवानगीने पहिल्यांदा अनाऊन्स करतोय, जगातलं पहिलं असं पुस्तक पुढच्या महिन्यात बाजारात येतंय की ज्याच्यामध्ये 2 साहित्यिक एकत्र आहेत, म्हणजे एक कवी आणि एक लेखक यांचं मिळून पुस्तक जगात कधीच नाही आलेलं, ते येत आहे. ते हे आहे, हे असे 2 आहेत. तर हे दोन्हीचं मिळून कलेक्शन होणार आहे. हे प्रूफ स्टेजला आहे, पण आता प्रिंटिंगला जाईल. तर दुसरी गंमत याची अशी आहे की 50 पानाचे दोघांची आहे. तर पहिली 50 सुनील देशपांडे म्हणून आहेत आणि अनिता माने हे 2 जण आहेत. तर पहिली 50 पानापर्यंत एकाच वाचायचं आणि 51 पान उघडले की उलट दिसेल तुम्हाला, मग तुम्ही ते पुस्तक उलट करणार. तर तिकडून सुरुवात आहे, म्हणजे पुस्तक कसंही पडलं तरी ती सुरुवात आहे. अशी ती कॉन्सेप्ट, ती सुद्धा जगातली पहिलीच कॉन्सेप्ट मी पहिल्यांदा आणतोय मार्केटमध्ये, जेणेकरून इतर लोकांनी पण असं सहकार्य करावं एकमेकांना. एका लेखकाला परवडत नाही पुस्तक काढणं, तर दोघांनी मिळून काढणं, हा त्याच्या मागचा मोलाचा संदेश. कलाकार डायरीचा जो उल्लेख केला आपण, ही माझी पहिल्या वर्षीची कलाकार डायरी, ज्याच्यात 500 कलाकार होते. आणि ही नंतर जेव्हा शेवटची थांबवली तेव्हाची ही आहे, ज्याच्यात 12,000 लोक होते. जे माझं पहिलं पुस्तक जे आलं बाजारात ते हे होतं, कौतुकाची थाप. हा, आणि त्या काळात 100 रुपये म्हणजे खूप कॉस्ट होती, तरी सुद्धा त्याची आवृत्ती 1 महिन्यात संपली होती. ते हे पुस्तक. त्याच्यानंतर महिलांविषयी जे आपण बोललो, झाशीच्या राणी आजकालच्या, हे मराठवाड्यातल्या महिलांवरती काढलेलं पुस्तक आहे. आणि त्याच्यानंतर पुणे परिसरातील महिलांचं काढलेलं पुस्तक हे आहे, कर्तृत्वाला सलाम या नावाने. मंगेश पाडगावकरांचा जो किस्सा सांगितला, ते हेच ते कव्हर, ज्याच्या ह्या कव्हर बद्दल पाडगावकर 5 मिनिटं बोलत होते. खाकी गुलाब हे पुस्तक आहे. ते हे कव्हर म्हणजे किर्लोस्कर वाडी जी आहे, जगाला त्यांनी दिशा दाखवली. ती किर्लोस्कर वाडी म्हणजे प्रचंड, आयुष्यात एकदा तरी येऊन माणसं काशीला जा म्हणतात. मी म्हणेल किर्लोस्कर वाडीला जा. 100 वर्षापूर्वी लक्ष्मणरावांनी जो काही इतिहास रचला तो सगळं हे पुस्तक आहे. माझं भाग्य आहे, हे काम करायची संधी मला मिळाली. आणि आणखी एक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ज्या ग्रंथावर ब्रिटिशांनी घाबरून बंदी आणली होती प्रकाशनापूर्वीच, ते 1857चं स्वातंत्र्य समर, त्याचं प्रकाशन त्यावेळेचे गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. आता ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन झालं. आणि हे पुस्तकाची निर्मितीची कथाच फार रंजक आहे. कसं बनलं, माझ्यापर्यंत कसं आलं, त्याचीच एक माझी व्याख्यान अंदमानला सेल्युलर जेलच्या एम्पी थिएटर मध्ये व्याख्यान सादर झालं. ज्ञानदा नाईक म्हणजे व्यंकटेश माडगुळकरांच्या कन्या, त्यांच्या पाहण्यात एक माझं एका दुसऱ्या एका लेखकाचं पुस्तक आलं. त्यांनी त्याच्यातनं शोध घेऊन मला बोलवलं आणि म्हणलं तसंच्या तसं पुस्तक मला पाहिजे, माझी रेसिपीचं बुक येतंय. तर ते हे केलेलं आहे, गोमंतकीय खाद्य यात्रा. आणि विष्णू मनोहर यांची जी पुस्तकं म्हणालो, तर ती वेगवेगळ्या साईज मध्ये करण्याचं आम्ही ठरवलं. त्याप्रमाणे एक वेगळ्या साईज मधलं हे पुस्तक, फक्त गोडाचे प्रकार, पाकातले गोडाचे प्रकार, त्याचं हे केलेलं आहे. अशी माझी पुस्तक यात्रा आहे. मंडळी, सांगायचं एकच आहे शेवटी, आता सगळ्यांना एकच आहे, माणसाने माणसाला माणसासारखं वागवल्यात जरी शिकलो ना आपण, तरी प्रत्येकाच्या मध्ये समाजसेवक आहे. फार काही वेगळं करायची गरज नाहीये. मी माझ्या कामवालीला, मी माझ्या नोकराला, मी माझ्या स्टाफला आनंद देऊ शकलो तर ती सुद्धा समाजसेवा आहे. उठून जाऊन सगळ्यांनी धनंजय देशपांडे होण्याची गरज नाहीये. कामं अशक्य, स्वप्न बघा पूर्ण होतात. मी आयुष्यात 2 अशक्य स्वप्न बघितली होती. ज्या ऑफिस तुम्ही बघतायत, ज्याचा उल्लेख मगाशी केला, जिथं मी आधी पडलती वाटेल ती हरकाम्याची कामं केली, तिथं आज मालक म्हणून उभा आहे. तसंच मी 2 स्वप्न बघितलेली आहेत अशक्य, की अमिताभ बच्चन आणि नाना पाटेकर यांनी मला बोलवावं, मी त्यांना भेटायला नाही, त्यांनी हाक मारावी मला, सांगायला अशक्य आहे हे स्वप्न. कौतुक हेच आहे, 2 महिन्यापूर्वी नानांकडनं स्वतःहून बोलवणं आलं, त्यांच्याशी गप्पा मारण्याचा योग आला आणि लवकरच आम्ही जॉईंट व्हेंचर काम नवीन सुरू करतोय. स्वप्न पूर्ण होऊ शकतं, कुछ भी हो सकता है. तसंच उद्या चालून बिग बीचा पण कॉल येऊ शकतो, डीडी हमें तुम्हें मिलना है. तर सांगायचा उद्देश तोच आहे, अशक्य स्वप्न पहा, पूर्ण करा, पण त्याच्या आधी स्वतः माणूस व्हा. भले घरात होता आलं पुरेसं आहे, नाही झालं, काही जणांना घरात नाही होता आलं, तर बाहेर व्हा, कुठेतरी व्हा, पण व्हा. जाताना तुम्ही ज्याच्या आयुष्यात आहात त्याला आनंद देता आला पाहिजे, 5 मिनिटं का असेल.
मग त्याच्यासाठी समजा दिव्याखाली अंधार झाला थोडासा चालेल, पण जगाला उजळ प्रकाश मिळतोय ना, पण ती व्हा. येस. ते रवींद्रनाथांची टागोरांची कविता सांगून थांबतो. मराठीत त्याचा सारांश असा आहे, मावळतीला जाणाऱ्या सूर्याला प्रश्न पडला की माझ्यानंतर या सृष्टीला कोण प्रकाश देईल. सगळी सृष्टी चिडी चूप. त्यावेळेला हळूच एक पणती पुढे आली आणि म्हणाली, मी देईन प्रकाश जमेल तितका माझ्या पावलापुरता. माझ्या आयुष्याचं जगण्याचं ध्येय तेवढंच आहे. माझ्या पावलापुरता उजेड जरी देता आला तरी माझ्या मागणं येणारा अडखळणार नाही. तेवढं जरी तुम्हाला करता आलं तरी वेलकम आहे. माझ्या बरोबर जॉईन झाला तर त्याहून आनंद आहे. तुम्ही जिथं कुठं आहात तिथनं जमेल तसं काम करा. अन्न वाचवा, शेतकरी वाचेल. शेतकरी वाचला तर तुम्ही जगणार आहात. एवढंच मी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, तुम्ही खूप छान सांगितलं की आपल्याकडे फक्त पैसा आहे आणि मगच आपण हेल्प करू शकतोय असं नाहीये. ते तुमच्याकडे स्किल असेल, टॅलेंट असेल, तुम्हाला कन्व्हिन्स करण्याची जर पॉवर असेल तर तुम्ही कुठलंही कार्य करू शकताय. समाजासाठी आपण म्हणतो ना, जे देणं लागत असतो. तर सरांच्या वेगवेगळ्या ज्या ज्या कन्सेप्ट आहेत त्यातनं आपल्याला हेच कळतं की आपल्याकडे जर नॉलेज आहे, आपल्याकडे जर एखादी कल्पनाशक्ती आहे की आपण हे करू शकतोय, तर नक्कीच आपण समाजासाठी ते करणं आणि करू शकतोय. आणि करा तुम्ही सगळ्यांनी. हेच आपल्याला आजच्या सरांच्या जी आज आपण चर्चा केली सरांबरोबर, त्यामधनं आपल्याला नक्कीच हा संदेश मिळालेला आहे. सो धन्यवाद सर की तुम्ही तुमचा व्हॅल्युएबल टाइम आम्हाला दिला. आणि आज नक्कीच आपले जे श्रोतावर्ग आहे तो नक्कीच तुमच्या या मुलाखतीमधनं नक्कीच प्रेरणा घेऊन जाईल आणि आयुष्यात नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवतील. धन्यवाद. अशाच विविध क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींशी आपण चर्चा करत राहू. तोपर्यंत पाहत रहा महाराष्ट्र न्यूज.